नमस्कार मित्रांनो, हिस्ट्री बाय सचिन गुळी या यूट्यूब, टेलिग्राम आणि त्याचबरोबर सर्व सोशल मीडियामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहतोय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा स्थापना दिन आहे आणि या स्थापना दिनाच्या निमित्ताने भारतामध्ये इतिहासामध्ये जे काही महत्त्वाच्या तारखा आहेत किंवा ज्या महत्त्वाच्या तारखांना विशेष काहीतरी घटना घडलेल्या आहेत, तर त्या सगळ्या घटनांच्या निमित्ताने आपण यूट्यूबवरती तुमच्यापर्यंत फ्री कंटेंट घेऊन येण्याचं आपण काम करतोय। परंतु तुम्हाला पाठीमागचा प्लॅन आणि स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा आणि जर बघितला असेल तर लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला बिलकुल विसरू नका। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। मी सचिन गुळी। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आज स्थापना दिन आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशी एक संघटना आहे जी भारताच्या स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना पेरण्याचं काम याच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं केलेलं होतं। अर्थातच ही राष्ट्रवादी संस्थेचं मूळ त्या काम काय होतं, तर ही संस्था मुळात कोणी स्थापन करायला सांगितली, ही संस्था संकल्पना कोणाची होती किंवा ही संस्था स्थापन करण्यापाठीमागं ब्रिटिश सरकारचा मानस काय होता आणि भारतीय लोकांची मानसिकता काय होती, तर यावरती आपण आजच्या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये घेणार आहोत। बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही घटक जे तुम्हाला इझी अवेलेबल होतात असे काही कंटेंट मी तुम्हाला स्किप करून देतोय आणि अशा काही घटना किंवा अशा काही गोष्टी तुम्हाला या लेक्चरमध्ये मिळणार आहेत की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत रीच झालेले नसता। आता प्लॅन आणि स्ट्रॅटेजीच्या लेक्चरमधून तुम्हाला आता इथून पुढे 30 एप्रिल आणि त्याचबरोबर जूनमध्ये होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे, तर या सगळ्या परीक्षेसाठी मी तुम्हाला विशेष एक टार्गेट देणार आहे आणि जोपर्यंत आणि जिथपर्यंत हे लेक्चर पोहोचतंय प्रत्येकाने काय करायचं आहे, तर आपलं टार्गेट फिक्स करायचं आहे। जसं एखादा गोल्फ प्लेयर असतो, जसं एखादा क्रिकेटर असतो किंवा कोणताही प्लेयर असो स्पोर्टवाला, तर त्याचं एक टार्गेट फिक्स ठरलेलं असतं। जसं क्रिकेटमध्ये सेंचुरी हे टार्गेट असतं, त्याचबरोबर भारताला किंवा त्या देशाला विन करणे, तशा बरोबरच आपला हा 4 ते 5 महिन्याचा जो कालावधी आहे, तर या कालावधीमध्ये स्वतःला जिंकायचं आहे। आणि जिंकायचंच नाही तर एक लक्षात ठेवा, कॅलेंडरच्या तारखा ह्या रोज बदलत असतात, परंतु तिथंही एक अशी तारीख येते की जी पूर्ण कॅलेंडर बदलायला लावते 12 महिन्याचं। म्हणजेच आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा सारखाच नसतो, तर एक दिवस तुमच्याही आयुष्यामध्ये असा येतो की जो तुमचं पूर्ण आयुष्य बदलायला सांगून जातो। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या या सेशनमध्ये, या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय। व्हेरी गुड इव्हनिंग। आणि या सेशनमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं शिकायचं आहे। आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिकण्याच्या मध्ये तुम्हाला काही व्यक्ती येणार आहेत, काही गोष्टीवरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। काय काय महत्त्वाचं आहे, तर जे महत्त्वाचे टॉपिक येणार आहेत तर ते सगळे तुम्हाला एकदा सांगून देतो की तुम्हाला नेमकं फोकस कशावरती करायचं आहे। बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा जर टॉपिक शिकायचा म्हटलं तर आपल्याला महत्त्वाच्या व्यक्ती शिकणं खूप गरजेचं असतं। मग महत्त्वाच्या व्यक्ती शिकत असताना भारतीय व्यक्ती आणि परदेशी व्यक्ती यांच्यावरती आयोग वारंवार प्रश्न काढतात। लक्षात ठेवा, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पार्श्वभूमी काय होती। बघा, पार्श्वभूमी काय होती हे सांगत असताना 1857चा उठाव अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतो। त्याचे कारण काय आहे, तर याच्यापूर्वी भारतीय लोकांमध्ये असणारा असंतोष, या असंतोषामधून पुन्हा एकदा अशाच प्रकारचा विद्रोह होऊ नये म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना ही डफरींच्या डोक्यातून आलेली एक सुपीक संकल्पना होती। त्याला शेवटी अंजाम किंवा त्याला शेवटी कोणी घेऊन गेलं होतं, तर ॲलन ह्यूम, अर्थातच डफरीन आणि ॲलन ह्यूम यांनी भारतामध्ये भारतीय लोकांचा जो असंतोष आहे या असंतोषाला एक सेफ्टी वॉलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम केलं होतं। कारण का, तर राष्ट्रवादाची भावना इथं 1857च्या उठावामध्ये राष्ट्रीय भावना नव्हती, परंतु एकमेकांवरती झालेला जो अत्याचार होता तर तो दूर करण्यासाठी 1857चा उठाव झालेला होता किंवा आपली पिळवणूक होते ते ब्रिटिश सरकारच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी। परंतु इथं लक्षात ठेवायचं की अशाच प्रकारचा राष्ट्रीय भावनेचा जर उद्रेक झाला, राष्ट्रीय भावना म्हणजे राष्ट्रवादी भावना, राष्ट्रवादी भावना म्हणजे आपल्या राष्ट्राबद्दल असणारं आपल्या नागरिकांचं प्रेम, याचा जर उद्रेक झाला तर इंग्रजांना भारतातून पळूनही जाता येणार नाही। भारतीय लोक चुन चुन के मारेंगे, अशा प्रकारची परिस्थिती होऊ नये म्हणून काय केलं, तर 1885 मध्ये एक सेफ्टी वॉल बनवला पाहिजे। म्हणजे एक पूर्ण बलून आहे, त्या बलूनमध्ये त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त जर असंतोष हवा भरली तर तो बलून फुटू शकतो। तशाच पद्धतीनं इथं काय करायचं आहे, तर आपल्याला एक सेफ्टी वॉल बनवायचं आहे। म्हणजेच कितीही असंतोष जरी या भारतीय लोकांमध्ये आला तर भारतीय लोक राष्ट्रीय काँग्रेसच्या निमित्ताने कुठेतरी बैठका घेतील आणि आपला असंतोष बोलण्यातून, मीटिंगमधून किंवा परिषदेमधून किंवा काँग्रेसच्या अधिवेशनामधून बाहेर काढतील आणि मग आपल्या विरोधामध्ये अशा प्रकारचा जो
जो यापूर्वी विद्रोह झालेला आहे तर हा विद्रोहाचे चिन्ह किंवा विद्रोहाचे चान्सेस नगण्य असतील, शून्य असतील, म्हणूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. मग काय काय महत्त्वाचं येतं तर भारतीय व्यक्ती आणि त्याचबरोबर परदेशी व्यक्ती खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. महत्त्वाची अधिवेशनं कोणकोणत्या ठिकाणी झालेली होती बघा, कोणकोणत्या ठिकाणी झालेली अधिवेशनं आहेत, त्याचबरोबर इथं वर्ष कोणतं आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचे अध्यक्ष कोणाच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडलेलं होतं, कोणत्या ठिकाणी अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय होतं, महत्त्वाचे निर्णय कोणकोणते घेण्यात आले होते आणि त्याचबरोबर त्या अधिवेशनामध्ये ठराव कोणकोणते मंजूर करण्यात आले होते. तर हे जे सगळे कंटेंट आहेत याच सगळ्या कंटेंटवरती तुमचा आयोगाचा 100% क्वेश्चन बनतो. म्हणून मी आतापर्यंत सांगितलं होतं की ही चतुसूत्री तुम्ही पाठ केली जर नसेल तर तुम्ही पाठ करा, जी प्लॅन आणि स्ट्रॅटेजीच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दिलेले आहे. खाली तुमच्या अगदी लाईव्ह चॅटमध्ये तुम्हाला एक लिंक दिली जाते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्याच्यामध्ये प्लॅन आणि स्ट्रॅटेजीचं लेक्चर आहे, ते पहिलं बघून घ्या. 30 एप्रिलसाठी तुमचं जे टार्गेट आहे हे टार्गेट 60+ असायला पाहिजे. आणि 60+चा नमुना काय आहे तर लास्ट टाइमच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 60+ देत होतो, आता पण 60+ देतोय. तुम्हाला आन्सर की पाहण्याची गरज लागणार नाही. अभ्यास असा करा की इतर लोकांनी तुमच्याकडे बोट करून म्हटलं पाहिजे की अभ्यास अशा पद्धतीने करा किंवा अभ्यास याच्यासारखा करा. ह्या फुल ताकदीनं तुम्हाला उतरायचं आहे 60+. आणि आजपासूनच तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करताय त्या ठिकाणी 60+ लावा. ज्या लोकांमध्ये वावरताय त्यांना सांगा की माझं 30 तारखेचं टार्गेट आहे 60+. तुम्ही जरी विसरला तुमचं टार्गेट तरी ते लोक तुम्हाला रिमाइंड करतील. या विषयावरती मी नंतर थोडा वेळ बोलणार आहे. परंतु आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय शिकणार आहोत तर महत्त्वाचं व्यक्ती, अधिवेशन, अध्यक्ष, ठिकाण, निर्णय आणि ठराव. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या कंटेंटवरती आपण इत्यंभूत माहिती या लेक्चरमध्ये घेणार आहोत. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन हा जर भाग सोडला तर बाकीचं इत्यंभूत माहिती जी तुम्हाला आतापर्यंत माहिती कदाचित नसेल किंवा तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलेलं नसेल, एवढी माहिती आपण इथं या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. फक्त एक काम करायचं, अगदी त्याला पवित्र काम म्हणून आपण लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर, ठीक आहे, किंवा लेक्चर जर आवडत असेल तर. होप्स मी माझा प्रत्येक वेळी एक प्लान असतो की सगळे लेक्चर तुमच्या माहितीसाठी असायला पाहिजेत, सगळे लेक्चरमधून तुमचे आयोगाचे प्रश्न कव्हर व्हायला पाहिजेत आणि सगळ्या लेक्चर्समधून तुमच्यामध्ये गेलेली सगळी एनर्जी परत रिस्टोर झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्हाला मोटिवेशन करणे हा सुद्धा माझा मोटो असतो. विशेष काय असतं की या फेजमधून मी सुद्धा गेलेलो आहे आणि हा फक्त पुस्तकी नॉलेजचा भाग नसतो. म्हणूनच इतिहासाच्या शाळेमध्ये मी तुमचं सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो. दुसरी गोष्ट, इतिहासाच्या अनुभवाच्या वर्गामध्ये किंवा लाईव्ह सेशनमध्ये परत एकदा स्वागत करत असतो. का तर हा सगळं अनुभव आहे. हे सगळं पुस्तकाचं नॉलेज नसतं, काही गोष्टी अनुभवाच्या पण आहेत. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आपण पहिल्यांदाच काय शिकतोय तर संस्थापक कोण आहेत. हा थोडासा फॅक्च्युअल डाटा असू शकतो, पण संस्थापक कोण आहेत तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महासचिव कोण येतात तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महासचिव हे ॲलन ह्यूम येतात, ॲलन ॲक्टोवन ह्यूम. तर हे A.O. ह्यूम असं म्हटलं जातं. यांची ओळख काय आहे तर हे एक भारतातील सनदी अधिकारी होते आणि रिटायरमेंट नंतर इंग्लंडमध्ये गेल्यानंतर डफरीन यांनी काय केले, यांच्या डोक्यामध्ये सुपीक कल्पना टाकली की विद्रोह कमी करायचा असेल तर एक राष्ट्रवादी संस्था उभी केली पाहिजे, जो भारतीयांच्या मर्जीतील व्यक्तींकडूनच. आणि भारतीयांच्या मर्जीतील व्यक्ती कोण आहात तर तुम्ही आहात, म्हणून तुमच्या खांद्यावरती याची जबाबदारी दिली जाते. परंतु याची पायाभरणी ही मात्र 1883-1884 पासून सुरू झालेली होती. कशी बघूया. संकल्पना कोणाची आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची संकल्पना ही मुळात डफरीन याची आहे. लक्षात ठेवा, डफरीनचा कालावधी हा 1884 पासून 1888 पर्यंत आहे. मग 1884 मध्ये डफरीन का आलेला होता तर 1880 पासून 1884 पर्यंत लॉर्ड रिपन होता आणि रिपनने एक बिल आणलेलं होतं, त्याचं नाव होतं इल्बर्ट बिल. यावरती आपण सविस्तर पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुन्हा एखादा प्रश्न आला की मी इल्बर्ट बिलावरती सविस्तरपणे बोलणार आहे. परंतु यांनी काय केलं, मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा दिला लॉर्ड रिपन यांनी. रिपन यांनीच भारतात स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्याचबरोबर खूप चांगल्या सोयीसुविधा दिल्या, म्हणून त्यांना उदारमतवादी गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय म्हटलं जातं. तर मुदतपूर्व राजीनाम्यानंतर लॉर्ड रिपन यांचा कालावधी सुरू होतो 1884. परंतु 1857 सारखा उठाव होऊ नये म्हणून यांनी काय केलं तर आपली सत्ता पूर्णतः सुरक्षित ठेवण्यासाठी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची संकल्पना ही लॉर्ड डफरीन यांनी मांडलेली होती. म्हणून डफरीन खूप महत्त्वाचा
महत्त्वाचा आहे. इथं तुमचा आयोगाचा 100% प्रश्न बनतो. महासचिव किंवा जनरल सेक्रेटरी किंवा सचिव किंवा महासचिव या शब्दावरती अनेक वेळा प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असा एक टॉपिक आहे की ज्याला आयोगाकडून कोणत्याही प्रकारचं स्किप करण्याचे चान्सेस नाहीत. आणि जेव्हा जेव्हा आयोगाकडून कोणत्याही एक्सपर्टला प्रश्न दिला जातो किंवा टॉपिक दिला जातो त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नाव हे प्रामुख्याने असतं, जसं समाज सुधारकांचं असतं. म्हणून हा टॉपिक बिलकुल स्किप करू नका. बॅचमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने घेतलेला आहे. इथं सुद्धा त्याच ताकदीने आपण शिकवण्याचा प्रयत्न करतोय. पहिले अध्यक्ष कोण होते? योमेशचंद्र बॅनर्जी. हे योमेशचंद्र बॅनर्जी कोण होते? दादाभाई नौरोजी यांचे लंडनमधील मित्र आणि त्याचबरोबर भारतातील मित्र. दादाभाई नौरोजींना होता आला असतं, परंतु यांनी काय केलं तर आपल्या मित्राला म्हणजे योमेशचंद्र बॅनर्जी जे कलकत्त्याचे प्रसिद्ध वकील होते, कलकत्ता मुख्य न्यायालयामध्ये एक प्रसिद्ध वकील म्हणून काम करत होते, लॉयर म्हणून काम करत होते, त्यांच्याकडे पहिल्या अधिवेशनाची जबाबदारी दिली. म्हणजेच पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी. 1000 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. दुसरं, पहिल्या अधिवेशनाचं ठिकाण कोणतं होतं? तर नियोजित ठिकाण हे पुणे होतं, परंतु पुण्यामध्ये कोणता रोग आला होता? तर खूप सारी लोक कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू. खूप सारी लोक प्लेगचा रोग आलेला सांगतात. प्लेगचा रोग हा 1896-1897 मध्ये आलेला होता. 96चा दुष्काळ आणि 97 मध्ये बिबॉनिक नावाच्या व्हायरस जो बॉम्बे बंदरात आणलं होतं धान्य, कोणी तर एल्जिन दुसरा, आणि बिबॉनिक व्हायरसमुळे हा प्लेगचा रोग आला होता. परंतु पुण्यामध्ये त्यावेळी साथ आली होती कॉलऱ्याची. कॉलऱ्याच्या साथीमुळे ह्या रोगाचं काय केलं, हा जो अधिवेशन होतं तर हे पुण्याच्या ऐवजी मुंबईला शिफ्ट केलं. मग ठिकाण कोणतं होतं यावरती आयोगाचा प्रश्न बनलेला आहे. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई या ठिकाणी आहे. इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं होतं. पुण्यातून कॅन्सल करण्याचं कारण होतं की पुण्यामध्ये कॉलराची साथ आली होती. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी होते. महासचिव, सचिव, जनरल सेक्रेटरी कोण होते तर ॲलन ह्यूम होते. त्यानंतर दुसरं अधिवेशन खूप महत्त्वाचं आहे. दुसरं अधिवेशन दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं आणि हे अधिवेशन कलकत्ता या शहरामध्ये पहिल्यांदा झालं होतं. म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन हे कलकत्ता, मुंबई आणि त्याचबरोबर मद्रास या 3 मेजर सिटीजमध्ये सर्वात जास्त झालेले आहेत. हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कलकत्ता आणि बॉम्बे या शहरामध्ये झालेले अधिवेशन, त्याचे अध्यक्ष, त्याचे निर्णय आणि त्यातून ठराव कोणता घेतला होता, त्याचं वैशिष्ट्य काय आहे यावरती तुमचा भर असायलाच पाहिजे. आता हा फ्रंट पेज झालं. मग आपल्याला काय केलं जातं की कधी कधी आयोग अनपेक्षितपणे प्रश्न कुठून तरी काढतं. मग त्या प्रश्नापर्यंत आपण कदाचित पोहोचलेलो असतो परंतु आपल्याला आयडियाच नसते की अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा येण्याचे चान्सेस असतात. मग इथं बघायचं आपल्याला की पहिल्या अधिवेशनाला उपस्थित असणारे सदस्य कोण कोण होते. आयोगाचा अद्यापपर्यंत अशा पद्धतीचा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आलेला आहे, परंतु भविष्यात सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. मग बघा कोण कोण अध्यक्ष, कोण कोण हजर होते. दादाभाई नौरोजी होते. फिरोजशाह मेहता यांच्या जन्मतारखेवरून एकदा प्रश्न विचारलेला होता. दिनशा वाच्छा 2022 मध्ये विचारलेल्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न काशीनाथ तेलंग, त्यालाच म्हणतात KT तेलंग असं म्हणतात न्यायमूर्ती. V राघवाचार्य, त्यानंतर NG चंदावरकर अर्थात नारायण चंदावरकर न्यायमूर्ती. S सुब्रमण्यम नावाचे व्यक्ती होते. त्याचबरोबर महादेव गोविंद रानडे हे न्यायमूर्ती. गोग आगरकर सुद्धा होते. यांच्यावरती अपकमिंग काही एक्झाम्स मध्ये प्रश्न बनू शकतो. P आनंदाचार्लो यांच्यावरती प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. दिवान बहादूर रघुनाथराव यांच्यावरती प्रश्न आलेला आहे, कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची संकल्पना आणि बैठक ही यांच्याच घरी झालेली होती, म्हणून हे खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत. राघव भांडारकर समाज सुधारणेपासून राजकारणापर्यंत आणि संस्कृत पासून किंवा धार्मिकतेपासून सगळ्याच बाबतीमध्ये राघव भांडारकर हे हिरिरीने होते. यांच्यावरती प्रश्न आलेले कंबाईन 2022 मध्ये. त्यानंतर बदरुद्दीन तय्यबजी, केशव पिल्ले, आनंद मोहन बोस. तर या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला किंवा स्थापनेच्या वेळी प्रामुख्याने हजर होत्या. तुमच्यापर्यंत जर डाटा नसेल तर यांची एक लिस्ट मी बनवलेली आहे ऑलरेडी. आपल्या हिस्ट्री फॉर ऑल चॅनलची लिंक दिलेली आहे. या चॅनलवरती तुम्हाला ज्या दिवशी काही विशेष असतं त्या दिवशी त्याचे फोटोज किंवा त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुमच्यापर्यंत शेअर केली जाते. जर माहिती नसेल तर ही माहिती लिहून घ्या, कारण का आता परीक्षेमध्ये या माहितीवरती 100% एखादा प्रश्न बनतो. आता अजून एक बॉक्स दिलेला आहे. बॉक्समध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी काँग्रेसचं नाव हे वेगळं होतं. ठीक आहे. आता इथं नाव होतं भारतीय राष्ट्रीय संघ, त्यालाच म्हटलं जातं इंडियन नॅशनल युनियन. म्हणजेच या
INU याचं रूपांतर काय केलं होतं तर इंडियन नॅशनल अर्थात INU इंडियन नॅशनल युनियन याचं रूपांतर नॅशनल काँग्रेस किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस या भाषेमध्ये रूपांतर केलेलं होतं. मग हे नाव कोणी दिलेलं होतं यावरती तुमचा प्रश्न पडतो. तर हे नाव दादाभाई नौरोजी यांनी सांगितलेलं होतं. लक्षात ठेवा, खूप साऱ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आणि आपल्याला त्या शब्दांच्या मध्ये गुंतवून ठेवलेलं आहे. तर दादाभाई नौरोजी यांनी काय केलं, नाव सुचवलं. ते नाव कोणाला सुचवलं तर न्यायमूर्ती रानडे यांना सुचवलं आणि मग दादाभाई नौरोजी यांनी सुचवलेलं नाव रानडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नामांतर केलेलं होतं. म्हणून दोघांचाही संबंध भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नामांतरामध्ये येऊन जातो. ठीक आहे, यानंतर आपण पुढे जाऊया थोडंसं. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक सूचना देतो. तुम्ही सगळ्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलंच असेल. त्या ऍप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या PDFs दिलेले आहेत. त्या ऍप्लिकेशनमध्ये सरावासाठी प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. त्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला ह्या महत्त्वाच्या 3 बॅचेस आहेत. बघा कोणकोणत्या बॅचेस आहेत तर 30 एप्रिल या पूर्व परीक्षेसाठी कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी ही तुम्हाला बॅच आहे. 2000 फीची बॅच आहे, परंतु तुम्हाला 50% डिस्काउंटमध्ये 1000 मध्ये मिळते. आता यामध्ये सगळे व्हिडिओज अपलोडिंगचं काम चालू आहे. तब्येतीच्या कारणास्तव काही रेकॉर्डिंग्स किंवा काही थोडंसं डिले होते, परंतु साधारणतः 10 ते 15 जानेवारीच्या आतमध्ये सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. सगळे समाजसुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास सगळा कव्हर केला जातोय. या आधुनिक भारताचा इतिहास राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे जूनमध्ये, याच्यासाठी आधुनिक भारताचा इतिहास त्याचबरोबर महाराष्ट्राचा आणि समाजसुधारक काही जे लिमिटेड आहेत ॲज पर सिलेबस सगळे कव्हर केले जातात. या बॅचची फी साधारणतः 50% म्हणजेच 1200-1250 रुपयेपर्यंत आहे. आणि 1-2 दिवसामध्येच अजून एक बॅच लॉन्च होते ज्याची तुम्ही सगळेजण प्रतीक्षा करता. समाजसुधारक शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात असताना त्या समाजसुधारकांना इनबिल्ट आपल्यामध्ये कसं करायचं आहे तर या बॅच मधून तुम्हाला शिकता येऊ शकतं. विशेष आहे की या बॅचसाठी आपण 4 पट वॉच टाइम दिलेला आहे फक्त समाजसुधारकांच्या. त्याचं कारण काय माहिती आहे का, तशा पद्धतीनं शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा मी आत्मसात करतो, मी रोज खातो पितो चालतो किंवा ती मी प्रकट करतो, तर तशाच पद्धतीनं हे सगळे समाजसुधारक आणि त्यांचं कार्य, मग ते स्त्री असेल, शिक्षण असेल किंवा अस्पृश्यता असेल किंवा कोणत्या प्रकारचं असेल, तर तुमचं पाठ झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला वॉच टाइम हे मी एक्स्ट्रा देतो 4 वेळेचा. लक्षात ठेवा कधी पण. आणि यामध्ये तुमचं तोंडपाठ झालं पाहिजे हे सगळे समाजसुधारक. कारण का तर आपल्यामध्ये इनबिल्ट असायला पाहिजे. जसं मोबाईलमध्ये गुगल किंवा प्ले स्टोअर इनबिल्ट असतं, तसे समाजसुधारक इन्फॉर्मेशन ही इनबिल्टच असायला पाहिजे. मग यामध्ये पूर्ण भारतातील समाजसुधारक आणि पूर्ण महाराष्ट्रातील समाजसुधारक सगळेच्या सगळे टप्प्याटप्प्याने कव्हर केले जातील. फी मात्र खूपच कमी आहे, 50% डिस्काउंटने 750 रुपये फी आहे. बघा इथं 1000 रुपये, 1250 आणि 750 रुपये मध्ये तुम्हाला सगळे समाजसुधारक मिळून जाणार आहेत. चलो आता पुढच्या टॉपिककडे जाऊया आपण. प्रश्न विचारतात त्याची टायटल लक्षात ठेवा फक्त, की काँग्रेस स्थापनेत ब्रिटिशांचा सहभाग कोणकोणता होता. तर काँग्रेस स्थापन होत असताना खालीलपैकी कोणकोणते ब्रिटिश यांचा प्रामुख्याने सहभाग होता. आयोगाचा प्रश्न आहे याच्यावरती आणि तुम्ही सगळ्यांनी तो प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवलेला आहे. तर कोण कोण होता, विल्यम वेडनबर्न नावाचे एक व्यक्ती होते, त्यानंतर सर हेनरी कॉटन, त्याचबरोबर यूल नॉटन, त्यानंतर लॉर्ड रिपन, एओ ह्यूम आणि जॉन ब्राइट या महत्त्वाच्या 6 व्यक्ती हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये हजर होत्या. म्हणून या 6 व्यक्तीवरती आयोग कधी प्रश्न टाकेल, ऑलरेडी टाकलेले आहेत क्वेश्चन, परंतु भविष्यामध्ये कधी टाकू शकतं कोणाचाही काहीही भरोसा नाही. म्हणून हा टॉपिक व्हेरी IMP या कॅटेगरीमध्ये आपल्याला टाकता येतो. तर सगळ्यांना ही नावं तुम्हाला लक्षात आली पाहिजेत. विल्यम वेडनबर्न होते, त्याचबरोबर सर हेनरी कॉटन होते, त्याचबरोबर यूल नॉटन होते, त्याच्यानंतर लॉर्ड रिपन होते, त्याचबरोबर ॲलन ह्यूम होते. तर ह्या सगळ्या महत्त्वाचे, जॉन राईट, तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभाग होत्या, त्याचबरोबर समर्थन देत होत्या. आणि ब्रिटिश सरकार किंवा जे ब्रिटिश होतं ते जे काँग्रेसला विरोध करत होतं तर त्यांना ते विरोध करण्याचं काम हे महत्त्वाच्या ब्रिटिश सपोर्ट किंवा भारतीय काँग्रेसला सपोर्ट करणारे व्यक्ती यांचं काम करत होतं. यानंतर आपण अजून पुढच्या कॅटेगरीमध्ये जाऊया की प्रश्न कसा येऊ शकतो याच्या पुढचा काहीतरी विचार केलेला आहे जेणेकरून हा डाटा तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आहे. बघा सहभागी कोण कोण होते यावरती 100% प्रश्न आयोगाकडून येतोच, परंतु असाही प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणता व्यक्ती किंवा कोणता गट काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभागी नव्हता. हा प्रश्न 100% बनतो. आतापर्यंत प्रश्न आलेला नाही, परंतु येण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. तर खालीलपैकी कोणत्या व्यक्ती आहेत
की ज्यांचा काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी म्हणजेच 1885च्या अगोदर मृत्यू झालेला होता, ही कॅटेगरी आणि ह्या व्यक्तींचा गट तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. अदरवाईज काय होणार आहे, तर असा प्रश्न भविष्यात 100% येणार आहे आणि म्हणून या प्रश्नावरती तुमचा पूर्णतः होल्ड असायलाच पाहिजे. तर जगन्नाथ शंकर सेठ होते, यांचा मृत्यू 1865 मध्ये झालेला होता, जगन्नाथ शंकर सेठ. ठीक आहे. यानंतर दुसरे महत्त्वाचे व्यक्ती कोण होत्या, तर दुसरे होते बाळशास्त्री जांभेकर, यांचा मृत्यू 1846 मध्ये झालेला होता. बघा मृत्यूचे वर्ष लक्षात ठेवा. दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणजे प्रार्थना सभावाले, हे बाळशास्त्री हे दर्पणवाले. ठीक आहे. त्यानंतर जगन्नाथ शंकर सेठ हे मुंबईचे शिल्पकार, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट, यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. भाऊ दाजी लाड हे धन्वंतरी किंवा कुष्ठरोगावरती विशेष औषध शोधून काढणारे, 1874 मध्ये यांचा मृत्यू झालेला आहे. लहुजी बुवा साळवे म्हणजेच अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या युद्धामध्ये इंग्रज आणि पेशवा लढत असताना यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, म्हणून यांनी फ्रंटला किंवा समोर न येता यांनी विशेष असं अभियान राबवलं की मी अशी फळी तयार करेल की जी इंग्रज सरकारला तंतोतंत उत्तर देईल आणि सडतोड. म्हणून त्यांनी 2 तालिमी उभा केल्या, एक सदाशिव पेठ जे सवर्णांना ते कुस्ती वगैरे शिकवायचे, त्याच शारीरिक विद्या, आणि त्याचबरोबर दुसरी तालीम होती कुठं, तर एक रास्ता पेठेमध्ये, अर्थातच त्या भागामध्ये भवानपेठेच्या समोर, आणि तिथं त्यांच्या वस्तू किंवा दांडपट्टा ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना शिकवलं, त्याचबरोबर अगदी ज्या महत्त्वाच्या व्यक्तींना, क्रांतिकारकांना आणि त्याचबरोबर राजकारणी व्यक्तींना जे शिकवलं, तर त्यांचे दांडपट्टा आणि त्यांचं साहित्य तिथं आहे, एकदा व्हिजिट करायला काहीही हरकत नाही. किंवा संगमवाडी या ठिकाणी यांची समाधी पण आहे, तिथे व्हिजिट करायला. तर यांचा मृत्यू 1881 मध्ये. अजून एक विषय सांगतो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जेव्हा पहिल्यांदा शाळा सुरू केल्या 1848 पासून 52 पर्यंत 20 पेक्षा जास्त शाळा सुरू झाल्या, तर त्यावेळी मुलींना शाळेत पाठवले जात नव्हतं आणि मुलीही शाळेत येत नव्हत्या. तर त्यावेळी वस्ताद लहुजी बुवा साळवे यांचं काम काय होतं, तर घरोघरी जायचं, मुली आहेत असं जर माहीत झालं तर पोत्यामध्ये भरायच्या आणि त्या मुली शाळेमध्ये सोडायच्या आणि दरवाजाच्या बाहेर शाळा सुटेपर्यंत तिथं मांडी घालून बसायचं. शाळा सुटली की ते मग आनंदाने मुली काय करायच्या, तर त्यांच्या घरी जायच्या. तर हे काम वस्ताद लहुजी बुवा साळवे यांचं होतं. म्हणून भारतीय इतिहासामध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून साळवे यांना ओळखलं जातं. त्यानंतर पुढे विष्णूशास्त्री चिपळूणकर 1881 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल, पुण्याची MPSCची पंढरी ज्याला म्हटलं जातं, चिंतामणी बिल्डिंग किंवा टिळक रोड, तर या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल आहे. आणि त्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जी स्थापनाकार होते तर लोकमान्य टिळक यांच्याबरोबर होते, आगरकर आणि चिपळूणकर होते. यांचा मृत्यू 1882 मध्ये झाला. विष्णूशास्त्री पंडित यांचा मृत्यू 1876 मध्ये झाला. काँग्रेसमध्ये स्थापनेमध्ये सहभाग होण्याचा प्रश्न येत नाही. गवा जोशी हे सार्वजनिक सार्वजनिक सभा यांच्यावरती प्रश्न विचारला होता, त्यांचा मृत्यू 1880 मध्ये झाला, प्रश्न मिटला. स्वामी दयानंद सरस्वतींचा मृत्यू 1883 मध्ये झाला. यांचा सुद्धा काँग्रेस बरोबर कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. म्हणून अशा प्रकारच्या मृत्यू झालेल्या ज्या व्यक्ती आहेत तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि यांचा काहीही संबंध नव्हता. परंतु काँग्रेस पूर्व राजकीय संघटना ज्या येतात तर यामध्ये मात्र ह्या सगळ्या व्यक्तींचा क्रमाने किंवा अनुक्रमे नंबर लागून जातो. तर हा एक एक्स्ट्राचा डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आता बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या काही घडामोडी आपल्याला ऍक्टिव्हिटीज या लेक्चरमधून बघायच्या आहेत. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अखिल भारतीय पातळीवरती एकाच संघटनेची संकल्पना व्यक्त केली. बघा, काँग्रेसपूर्व ज्या संघटना होत्या या संघटनामध्ये बंगालमध्ये एक होती, त्याचबरोबर बॉम्बेमध्ये दुसरी होती, त्याच्यानंतर मद्रासमध्ये तिसरी होती आणि चौथी जी संघटना होती ही भारताच्या बाहेर काम करत होते. तर ह्या महत्त्वाच्या 4 संघटनांपेक्षा भारतामध्ये अशी एक संघटना बनवावी की जी अखंड भारतासाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये एक काम करू शकते. पण ही संकल्पना पहिल्यांदा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या डोक्यामध्ये आली होती आणि त्या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने आपल्याला काम करायचं आहे. म्हणून या उद्देशाने त्याने काय केलं तर डिसेंबर 1883, लक्षात ठेवा, डिसेंबर 1883 मध्ये त्यांनी एक संघटना सुरू केली ज्याचं नाव होतं इंडियन नॅशनल कॉन्फरन्स. आणि या इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचं पहिलं अधिवेशन कलकत्त्यामध्ये इल्बर्ट हॉल या ठिकाणी भरवण्यात आलेलं होतं. बघा, या फॅक्च्युअल डाटावरती तुमच्या आयोगाचे 100% प्रश्न बनू शकतात. तर इल्बर्ट हॉलमध्ये या इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचं पहिल्यांदा अधिवेशन भरलं ज्याची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलेली होती अखिल भारतीय संघटनेच्या याच्यावर. मग त्यांनी पूर्ण भारतभर दौरे केले. कशासाठी तर संपूर्ण भारतातील जे प्रांत होते, जे राजकीय व्यक्ती होत्या तर यांना या कॉन्फरन्सच्या नावाखाली किंवा इंडियन नॅशनल कॉन्फरन्सच्या एका छताखाली घेऊन यायचं होतं, जेणेकरून
एक संघटना आपल्याला बनवता येऊ शकते. सरकारच्या धोरणावरती टीका केली, संपूर्ण जनतेचा त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि प्रतिसाद मिळत असताना मग ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय केलं तर उलट प्रकार सुरू केला. म्हणजे या इंडियन नॅशनल कॉन्फरन्सच्या विरोधामध्ये प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली की हे तुम्हाला फक्त भडकवण्याचं काम करते, ही संघटना तुमच्या प्रगतीसाठी कोणत्या प्रकारचं काम करत नाही, ही संघटना तुम्हाला अधोगती किंवा प्रतिगामी संघटना या रूपाने काम करते, त्याच्यामुळे याच्याकडे विशेषतः जाऊ नका. परंतु आता विशेष आहे, काँग्रेसचा जनक म्हटलं जातं तर ॲलन ह्यूम जे आहे, तर ॲलन ह्यूम या इंडियन नॅशनल कॉन्फरन्सच्या कलकत्ता या ठिकाणी भरलेल्या इल्बर्ट हॉलमध्ये झालेल्या अधिवेशनाला ॲलन ह्यूम स्वतः हजर झालेले होते आणि हे ॲलन ह्यूम अधिवेशनासाठी लंडनमधून भारतामध्ये परत आलेले होते. बघा, ही संघटना अशी आहे की या संघटनेचंच पुढे रूपांतर किंवा संघटना म्हणजेच काय होती तर पायाभरणी होती अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची. ठीक आहे, एकही प्रश्न स्किप होणार नाही याची तंतोतंत आणि पुरेपूर मी काळजी या लेक्चरमधून घेतोय. भलेही तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं कोणतं इतर बुक वाचण्याची गरज वाटू देणार नाही, हा आपला शब्द असणार आहे. त्यानंतर ॲलन ह्यूम आणि त्यांच्याबद्दल काहीतरी थोडक्यात माहिती घ्यायला पाहिजे. तर हे एक ICS अधिकारी होते. ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. ह्या इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची स्थापना 1853 नंतर 1858 चा भारत शासन कायदा, नंतर 1861, नंतर 1886 चा आयोग, 1887 चा अहवाल आणि 1926 मध्ये लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग आणि 1950 मध्ये UPSC बनवली. अर्थातच आपण ज्याची स्वप्न बघत असतो IAS किंवा IPS, तर याचे स्वप्न रंगवणारी किंवा स्वप्न पूर्ण करणारी संघ लोकसेवा आयोग जे आहे तर या ठिकाणी 1926 पासून 1950 पासून काम करते, परंतु त्याचं मूळ जे आहे तर 1926 नंतर सुरू झालं. ठीक आहे, आता यानंतर 1883 मध्ये कलकत्ता या ठिकाणी ते विद्यार्थी होते पदवीदान समारंभ आणि त्या विद्यार्थ्यांना म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही अशा प्रकारची एक संघटना सुरू करा जेणेकरून आपल्याला आपला असंतोष बाहेर काढता येईल, आपल्याला राष्ट्रवादी भावनेचा आपल्याला उद्रेक करता येऊ शकतो किंवा इंग्रजांच्या विरोधामध्ये आपला राष्ट्रप्रेम दाखवता येऊ शकतं. आणि डफरीन आणि ॲलन ह्यूम यांच्यामध्ये जी चर्चा झाली तर त्या चर्चेवरूनच पुढे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेचे बीज रोवले गेले. म्हणजे त्या दोघांनाही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची संकल्पना आणि जनक अशा पद्धतीनं मानलं जातं. 1884 मद्रासच्या थिओसॉफिकल सोसायटी ब्लावाटस्की यांनी सुरू केलेली महत्त्वाची संघटना होती. एक रशियन आणि त्याचबरोबर एक अमेरिकन यांनी भारतामध्ये आले आणि ॲनी बेजंट यांनी महत्त्वाची धुरा सांभाळलेली होती. परंतु ॲनी बेजंट येण्याच्या अगोदर थिओसॉफिकल सोसायटीचा खूप मोठा प्रसार झालेला होता. तो मद्रासच्या अड्यार या ठिकाणी, हे मद्रासचा अड्यार लक्षात ठेवा, कारण का तर होम रूल लीगच्या वेळी सुद्धा मद्रासचा अड्यार कामी येतं. थिओसॉफिकल सोसायटीचं संमेलन भरलं होतं आणि संमेलन कोणाच्या घरी तर दिवाण रघुनाथराव यांच्या घरी भरलेलं होतं. त्याच संघटनेमध्ये किंवा त्याच थिओसॉफिकल सोसायटीच्या संमेलनामध्ये अखिल भारतीय अर्थातच इंडियन नॅशनल युनियन संघटना किंवा संघाची स्थापना झाली. त्यालाच म्हणतो इंडियन नॅशनल युनियन INU ची स्थापना ही दिवाण रघुनाथराव यांच्या घरी 1884 ला झाली. मग इथून नंतर 1885 ला याची स्थापना इंडियन नॅशनल काँग्रेस या स्वरूपामध्ये करण्यात आली होती. परंतु इथं उद्देश काय होता तर लोकशाहीसाठी खूप मोठं आंदोलन उभा करायचं होतं या 1884च्या या संघटनेमध्ये. त्यानंतर राजकीय लोकांना खूप सारं जागा करायचं होतं. म्हणजे आपल्यावरती अन्याय होतो, अत्याचार होतो, लष्करी शक्ती, शेतकरी, सगळ्याच धार्मिकतेच्या बाबतीमध्ये इंग्रज सरकार आपल्यावरती अन्याय करते, हे भारतीय लोकांना त्यांना जाणून समजावून द्यायचं होतं. नेते आणि कार्यकर्ते त्यांना उभा करायची होती, एक वेगळी फळी उभा करायची होती जी ब्रिटिश सरकारला सळो किंवा पळो करून सोडते, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीची खूप मोठी संघटना सुरू करायची होती जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या संकल्पनेतील संघटना होती, जी अखिल भारतीय स्तरावरती एकच संघटना एकरूप होऊन काम करेल, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना ही ठासून भरलेली असेल इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये. आणि तशा पद्धतीनं पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पायाभरणी थिओसॉफिकल सोसायटीच्या संमेलनामध्ये मद्रासच्या अड्यारमध्ये दिवाण रघुनाथराव यांच्या घरी इंडियन नॅशनल युनियन म्हणजेच INU च्या रूपामध्ये इथं झालेली दिसून येते. यानंतर आता पुढे जाण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. मी इथं डमरू दिले याचा अर्थ मी तुम्हाला शंकर किंवा इतर धार्मिकतेच्या बाबतीमध्ये अवेअर करणार नाही, परंतु एक छोटीशी स्टोरी जी तुम्हाला 100% एक थोडंसं मोटिवेशन देणार आहे किंवा अभ्यासाच्या गतीमध्ये 100% तुम्हाला थोडासा सपोर्ट करणार आहे. ओके, एकदा काय केलं, पहिल्यांदा सूचना देतो की ह्या स्टोरीचा आणि यामध्ये असणाऱ्या पात्रांचा रिअलमध्ये किंवा खराखुरा काहीही संबंध नाही.
ही स्टोरी फक्त आणि फक्त तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी दिलेली आहे. तुमच्या अभ्यासामध्ये जो गॅप पडतो, तुमच्या अभ्यासामध्ये जो बोरिंग किंवा तुमच्या अभ्यासामध्ये जो खूप मोठा स्पेस तयार झालेला आहे, तर हा घालवण्यासाठी या स्टोरीचा उद्देश आहे. याचा बाकीच्या गोष्टींशी काहीही संबंध नाही. यथार्थ मथार्थ काही लावू नये, फक्त स्टोरीचा मतितार्थ ऐकून घ्यायचा आहे. बघा, एकदा काय केलं की शंकराने पार्वतीला सांगितलं की मी डमरू वाजवायचं बंद करणार आहे. ठीक आहे, आणि जर त्याने डमरू वाजवलं तरच पाऊस पडायचा. म्हणून त्याने काय केलं की मी इथून पुढे कित्येक वर्ष डमरू वाजवणार नाही, म्हणजे मी 4 वर्ष 3 वर्ष डमरू वाजवणार नाही. मग याच्या ही सगळी सूचना पूर्ण जगामध्ये पसरली. मग जगामध्ये पसरल्यानंतर काही जे शेतकरी होते, तर हे शेतकरी, ही स्टोरी ऑलरेडी मी यूट्यूबवरती सांगितलेली आहे. ज्यांनी ऐकलेली आहे त्यांना खूप एनर्जी मिळेल, ज्यांनी नाही ऐकलेली त्यांना मात्र या स्टोरीमधून खूप सारी ताकद मिळू शकते, अभ्यासाला स्पीड मिळू शकतं. तर ही सूचना जगजाहीर झाली आणि जे शेतकरी होते तर त्यांनी सांगितलं 2 वर्षापर्यंत डमरू वाजणार नाही आणि 2 वर्षापर्यंत पाऊस सुद्धा पडणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे, तर घरदार सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालं पाहिजे. काही लोकांनी शेती करणं सोडून दिलं, काही लोकांनी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये इन्व्हॉल्वमेंट करून घेतली, काही लोकांनी शेती, बैल, गाडी हे सगळं विकून टाकायला सुरुवात केली. परंतु हे ऐश आरामाची जिंदगी दुसऱ्या ठिकाणी जाऊन किंवा दुसऱ्या व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. अर्थातच शेतीकडे टोटली त्यांनी दुर्लक्ष केलं. परंतु एक शेतकरी असा होता की तो रेग्युलर आपल्या बैलांना आपल्या शेड्यूल प्रमाणे रोज बैलांना सोडायचा, शेतामध्ये घेऊन जायचा, नांगरायचा, तिथंच जी घेऊन गेलेली जी भाकरी आहे ते खायचा झाडाखाली बसून आणि दुपारी किंवा सायंकाळीपर्यंत आपल्या घरी परत यायचा. म्हणजे हे सगळे जे शेतकरी होते ते म्हणायचे आम्ही म्हणजे येडे आणि तू म्हणजे एकटाच शहाणा. की 2 वर्ष शंकरांनी सांगितलेलं आहे, संबंधित व्यक्तीने सांगितलेलं आहे की 2 वर्षापर्यंत मी डमरू वाजवणार नाही, म्हणजे पाऊस पडणार नाही, आणि तुला सांगून पण तू रोज काय करतो, तर तेच उद्योग रिकामी करतोय. म्हणजे हा शेतकरी काय करायचा, तर रोज जायचा शेतामध्ये, आपला तो रेग्युलर शेड्यूल जो आहे तो तंतोतंत पाळायचं काम करायचा. बघा, लक्षात ठेवा. मग असं करत असताना ज्यांनी जे आव्हान केलं होतं की मी डमरू वाजवणार नाही, तर त्या जोडप्यामध्ये किंवा त्या दोघांमध्ये चर्चा झाली की हा शेतकरी रोज जातोय, या शेतकऱ्याला विचारलं पाहिजे की तू नेमका असं का करतोय. ठीक आहे, तर जेव्हा अशा प्रकारे एक वेगळा वेश धारण करून त्या शेतकऱ्याला विचारलं की तुला माहित आहे 2 वर्ष काय करणार आहे, तर 2 वर्ष पाऊस नाही पडणार आहे, 2 वर्ष हे डमरू वाजवलं जाणार नाही संबंधिताकडून, आणि 2 वर्ष पाऊस पडणार नाही, तरी पण तू शेती का पिकवतोय किंवा रोज का तिथं जातोय. तर त्यानं सांगितलं, काय सांगावं, 2 वर्षानंतर मी अभ्यास करायचा विसरलो तर, 2 वर्षानंतर मी शेती करायचं विसरलो तर, म्हणून माझ्या शरीराला, माझ्या प्राण्यांना, माझ्या जवळ असणाऱ्या बैलांना आळस चढू नये आणि मी शेतीच करायचं विसरू नये, म्हणून मी काय करतो, तर रोज माझा दैनंदिन तेच काम करतोय. म्हणून लक्षात ठेवा, ॲडव्हर्टाईज कधी येईल हा एक कॉमन क्वेश्चन असतो. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन असतो की रिझल्ट कधी लागणार आहे, तिसरा क्वेश्चन असतो की अभ्यास कधी सुरुवात करायची आहे, चौथा क्वेश्चन असतो की कशी सुरुवात करायची आहे, 5वा क्वेश्चन असतो आपला अजून प्लॅनच नसतो, 6वा क्वेश्चन पुस्तकांचाही पत्ता नसतो आपल्याकडे, 7वा क्वेश्चन योग्य मार्गदर्शक नसतात आपल्याकडे, आणि अजून महत्त्वाची गोष्ट 8वा प्रश्न आहे की आपला कॉन्फिडन्सच बूस्ट होत नसतो. म्हणजेच लक्षात ठेवा की हे सगळे लोक अचानक जर पाऊस पडला तर हे सगळी लोक शेती करायचं विसरलेले असणार आहेत. परंतु याचं रेग्युलर शेड्यूल असतं, म्हणजे तुमचा जो अभ्यास आहे तो रेग्युलर चालू ठेवा. ॲडव्हर्टाईजची वाट पाहणारे कदाचित अभ्यासाकडे टोटल दुर्लक्ष करतात, परंतु रेग्युलर अभ्यास करणारे जे असतात ना, तर इथं काय करतात, तर अचानक कधी जर पाऊस पडला तर ते शेतीला करू शकतात, व्यवस्थित करू शकतात. म्हणून इथं जे 2 जण होते बसलेले, तर ह्या दोघांनी म्हटलं की काय सांगावं, तुम्ही सुद्धा 2 वर्षानंतर डमरू वाजवायचं विसरले तर, जसं हा शेतकऱ्याचं उत्तर होतं की 2 वर्षानंतर मी शेती करायचं विसरलो तर अशा पद्धतीनं मग इथं एकमेकांना सांगितले की 2 वर्षानंतर जर डमरू वाजवायचं विसरलो तर, बरं काय किती दिवस झाले, तर 2-4 दिवस झालेले, 2-4 महिने झालेले आहेत. मग याने काय केलं, डमरू घेतलं, डमरू वाजवलं, धो पाऊस पडला, आणि ज्यांनी अभ्यास सोडलेला होता तर त्यांचा रिझल्टच नाही आला, आणि जे फ्लोमध्ये होते, कंटिन्यू अभ्यास करत होते की कधी मी विसरलो तर या भूमिकेतून, तर त्यांचा मात्र इथं काय झालं, तर चांगला अभ्यास झाला आणि फायनली त्याला शेती जमली, म्हणजेच तुम्हाला अभ्यासाला योग्य न्याय मिळाला आणि तुमच्याकडे पोस्ट आली. म्हणून विसरू नका, ॲडव्हर्टाईज येण्याचं काम ॲडव्हर्टाईज करते, आयोगाचं काम आयोगाला करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. फक्त प्रामाणिक आणि स्टँडर्ड मटेरियल वापरून, योग्य मार्गदर्शक घेऊन, जे अवघड विषय सोपे विषय आहेत त्याचं डिवायडेशन करा आणि क्लासेस जॉईन करा.
जे अवघड वाटतात नाही जमलं तर सेल्फ करू शकता, क्लासेसही करू शकता, दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करा जेणेकरून 2023 मध्ये हा तुमचा सत्कारही तुमचाच असेल, हारही तुमचाच असेल आणि ध्वजारोहण पण तुमच्याच हस्ते होणार आहे. तर या स्टोरीमधून खूप चांगलं घेतलं असेल. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची काही अधिवेशनं आहेत, त्या अधिवेशनं आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य बघा. 1885 पासून पुढे 1947 पर्यंत भारत स्वतंत्र होईपर्यंत जे जे अधिवेशनं झाली होती, या अधिवेशनामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अधिवेशनाचं अध्यक्ष कोण होतं. बघा काय काय महत्त्वाचं आहे, मी लास्ट सांगितलं होतं. अध्यक्ष, त्याचबरोबर अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालेलं होतं, अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय होतं, अधिवेशनाची तारीख किंवा इथं डेट काय होती, दिनांक कोणता होता, या अधिवेशनामध्ये कोणत्या प्रकारचा ठराव मंजूर करण्यात आला होता. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इझी, आणि मी ऑलरेडी PDF या सकाळीच टाकून दिलेले. 28 डिसेंबर आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा स्थापना दिन आहे. तर हिस्ट्री फॉर ऑल या टेलिग्राम चॅनलवरती, जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा टेलिग्राम आहे, तर या टेलिग्रामवरती तुम्हाला PDF ऑलरेडी दिलेले आहे, ते अधिवेशन दिलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला इथं फक्त ते अधिवेशन, वैशिष्ट्य, ठिकाण आणि वर्ष आणि व्यक्ती हे वाचून दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथून हा टॉपिक स्किप करतो किंवा हा कंटेंट स्किप करतो. तुम्ही वाचून सगळेजण तिथून घ्यालात. आणि PDF ज्यांना मिळालं नाही त्यांनी सर्च करा @history for all, तिथं तुम्हाला PDF ऑटोमॅटिक मिळून जाईल. किंवा अजून एक आहे महत्त्वाचं की हिस्ट्री बाय सचिन गुळिग हे ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं तर त्या दिवशी मी तुम्हाला विशेष PDF त्या ॲप्लिकेशनमध्ये टाकून देतोय. ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची PDF अवेलेबल आहे. दोन्ही ठिकाणावरून तुम्हाला PDF मिळून जाते. आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. इथं महत्त्वाचं काय आहे की जिथं प्रश्न येतो आणि जिथपर्यंत तुम्ही पोहोचत नाही. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 2 वेळा अध्यक्ष होणाऱ्या व्यक्ती कोण कोण होत्या. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रत्येकी 2 व्यक्ती जर आहेत त्या अध्यक्ष झालेल्या आहेत. मग व्यक्ती कोण कोण आहेत, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, हे उमेशचंद्र बॅनर्जी. 1885 मुंबईला पहिलं अधिवेशन होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी, जे दादाभाई नौरोजी यांचे मित्र होते चांगले, आणि जे कलकत्ता उच्च न्यायालयाचे वकील पण होते. त्यानंतर 1892 अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते विल्यम वेडनबर्न. हे 1889 मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले हे दोघांचाही या अधिवेशनामध्ये सहभाग झालेला होता. याच अधिवेशनामध्ये विशेष महाराष्ट्रीयन महिलांचा सुद्धा सहभाग होता. हे अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि या अधिवेशनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी कित्येक फुटांचा शेतकऱ्याचा पुतळा, जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये घेतले पाहिजेत. जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही डिस्कस करणार नाही मोठ्या स्टेजवरून, तोपर्यंत तुम्हाला राष्ट्रीय होण्याचा इथं अधिकार नाही. तर राष्ट्रीय होण्यावरती महात्मा ज्योतिबा फुले यांनी घाती घाव घातलेले होते. 1910 अलाहाबाद या अधिवेशनाचे अध्यक्ष वेडरबर्न होते. यांच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1895 पुण्याचं अधिवेशन आणि 1902चं अहमदाबाद गुजरातचं अधिवेशन आहे. त्यापैकी महत्त्वाचं अधिवेशन आहे 1895. या अधिवेशनानंतर पुणे सार्वजनिक सभा ही समाप्त करण्यात आली होती. कारण का, तर सार्वजनिक सभेचं संपूर्ण नेतृत्व टिळकांकडे गेलं होतं आणि टिळकांनी रानडे आणि गोखले यांना सार्वजनिक सभेपासून बाहेर केलेलं होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे की या अधिवेशनामध्ये इथं महत्त्वाचे सामाजिक परिषद घेतली जात होती. सामाजिक परिषद न्यायमूर्ती रानडे यांच्याकडून घेतली होती. परंतु टिळकांनी सांगितलं, तुम्ही जर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मंडपामध्ये सामाजिक परिषद जर घेणार असेल तर त्या मंडपाला आग लावली जाईल, हे टिळकांनी सांगितलं. म्हणून गोखले यांनी काय केलं, तर फर्ग्युसन कॉलेजच्या तिकडं काय केले, सामाजिक परिषद घेतली. त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक परिषदा व्हायला सुरुवात झालेली होती. तर सामाजिक परिषद हे तिसरे अधिवेशन 1887 ला मद्रासमध्ये सुरुवात झाली होती. जशा पद्धतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही एक राजकीय संघटना आहे, तर ही राजकीय संघटना आहे, तर तशाच पद्धतीनं काँग्रेसमधून एक सामाजिक सोशल विंग सुद्धा असायला पाहिजे. म्हणून न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषद सुरू केलेली होती. यानंतर रासबिहारी घोष, बघा लक्षात ठेवा, रासबिहारी बोस नाही म्हणत आहे, हे बोस यांनी लॉर्ड हार्डिंग दुसरा याच्यावरती बॉम्ब हल्ला केला 1912 मध्ये दिल्लीत, राजधानीत नवी एंट्री करत असताना ते जपानला गेले. आझाद हिंद फौजेची स्थापना जपानमध्ये केली आणि तिथून मग ती फौज सुभाषचंद्र बोस नेताजी यांच्याकडे सोपवलेली होती. त्यांच्यावरती आयोगाने प्रश्न आला, तो प्रश्न रद्द बादल पण करून टाकला होता. परंतु रासबिहारी घोष म्हटलेला आहे. तर सुरत अधिवेशन 1907 आणि 1908च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्रत्येक अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे, सुरतच्या अधिवेशनामध्ये जहालवाद आणि मवाळवाद अशा प्रकारचं
विभाजन झालं, यामध्ये इथं मवाळवाद्यांनी जहालवादांना या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर हाकलून दिलेलं होतं. जशा पद्धतीनं 95ला बाहेर काढलं तशा पद्धतीने 1907ला बाहेर काढलं. या दोघांचं मिलन किंवा एकत्र आले होते 1916 लखनौ अधिवेशनाच्या मध्ये. लक्षात ठेवा, मदन मोहन मालवीय, पंडित मदन मोहन मालवीय 1909 लाहोर आणि 1918 दिल्ली या ठिकाणी 2 अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते. अजून आहेत मोतीलाल नेहरू, 1919 अमृतसरचं अधिवेशन, 1928 कलकत्त्याचं अधिवेशन. या अधिवेशनाच्या निमित्ताने यांनी सायमन कमिशनचा अहवाल असेल किंवा त्याचबरोबर सायमन कमिशनचा अहवाल, नेहरू रिपोर्ट आणि सायमन कमिशन, त्यापैकी नेहरू रिपोर्टला अधिकृत मान्यता देण्यासाठी 1928चं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरलेलं होतं. खूप महत्त्वाचं आहे. जवाहरलाल नेहरू पिता के बाद बेटा, 1929चं अधिवेशन लाहोर आणि 1936चं अधिवेशन फैजपूर. हे फैजपूरचं अधिवेशन 50वं अधिवेशन आहे. जळगावकर, तुम्हाला तर फैजपूर अधिवेशनाचा इत्थंभूत डाटा माहितच असायला पाहिजे. मला माहित आहे सर्वात जास्त लेक्चर हे जळगाव किंवा इतर ठिकाणावरून बघत असतील, परंतु जेवढे जळगाव मधून पाहता तर तुम्हाला हे माहित असायला पाहिजे, इनबिल्ट असायला पाहिजे तुमच्यामध्ये फैजपूर अधिवेशनाची माहिती. 50वं अधिवेशन आहे. आणि 1929चं लाहोर अधिवेशन, आता मी म्हणत नाही लाहोर मधून तुम्ही बघायला पाहिजे, असं बिलकुल नाही म्हणणार आहे, कारण का तर लाहोर हा पाकिस्तानचा पार्ट झालेला आहे. परंतु या अधिवेशनामध्ये लक्षात ठेवा, महात्मा गांधीजी अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. पण गांधीजींकडे 2 चॉईसेस होत्या. एक होते सुभाषचंद्र बोस आणि दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यापैकी सुभाषचंद्र बोस यांना डावलून पंडित जवाहरलाल नेहरू यांना अध्यक्ष केलेलं होतं. या अधिवेशनामध्ये सविनय कायदेभंग चळवळीचा ठराव मंजूर केला आणि 1930ला गांधीजींची सविनय कायदेभंग चळवळ हे जोमाने सुरू झालेली होती. त्यानंतर सुभाषचंद्र बोस 1938चं हरिपुरा अधिवेशन. या अधिवेशनानंतर महात्मा गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये खूप मोठं वितुष्ट निर्माण झालं, खूप मोठा डिस्टन्स निर्माण झाला. या डिस्टन्स मध्ये गांधीजींनी उभा केलं होतं पटाभी सीतारामय्या आपल्या मर्जीतील व्यक्ती. परंतु इथं सुभाषचंद्र बोस यांचा परत एकदा काय झाला तर विजय झालेला होता. मग या अधिवेशनाच्या वेळी सुभाषचंद्र बोस हे स्ट्रेचर वरून इथं आलेले होते अधिवेशनाला, परंतु एकाही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सपोर्ट न केल्यामुळं सुभाषचंद्र बोस म्हटले की मला जर कोणत्या प्रकारचा सपोर्ट जर मिळतच नसेल तर मग अध्यक्ष राहून फायदाच काय. म्हणून यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि याच्यानंतर सुरू केलं होतं फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष. त्यानंतर कलकत्ता या ठिकाणी नजरकैद, त्याच्यानंतर दिल्ली, मॉस्को, जर्मनी, त्याच्यानंतर फ्रान्स, त्याच्यानंतर जर्मनी आणि पुन्हा जपान, आणि जपानमधून मग सिंगापूर आझाद हिंद फौजेची स्थापना आणि मग भारताच्या 7 सिस्टरवरती असे धडका देत होते आझाद हिंद फौज, जपानी सैनिक आणि तिथं असणारे भारतीय युद्ध कैदी यांच्या मदतीनं. तर हे होतं त्रिपुरीचं अधिवेशन. आता 8 व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन अध्यक्ष 2 वेळा पद हे भूषवलेलं आहे. 8 व्यक्तीपैकी मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस, व्योमचंद्र बॅनर्जी, विलियम वेडरबर्न, सुरेंद्र बॅनर्जी, रासबिहारी घोष, पंडित मदन मोहन मालवीय. मी अपेक्षा अशी करतोय की तुम्हा सगळ्यांना ही माहिती पचते, तुम्हा सगळ्यांना हा डाटा सोपा जातोय आणि समजतोय. आणि जर समजत असेल तर तुमच्या पण संबंधित असणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा की हे लेक्चर्स कसे वाटतात. जर तुम्ही आता बघा यूट्यूबवरती लेक्चर घेतोय तर ही डेट आहे म्हणून घेतोय. तुम्ही जर चांगल्या कमेंट आणि तुम्हाला जर आवडलं, लाईक जर केलं तर मात्र आम्हाला पण अशी एक ताकद येते की तुमच्यापर्यंत चांगली इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे. म्हणजे तुम्ही न बोलता सुद्धा तुमचे लाईक जे असतात ना, तर यातून कळतं की तुम्हाला लेक्चर खूप आवडतं. आणि लेक्चर जर आवडतं तर याचा उपयोग 100% परीक्षेमध्ये होणारच आहे. आणि परीक्षेत जर होणार असेल तर मग तुम्हाला अशा प्रकारचे लेक्चर्स अनेक यूट्यूबवरती घेता येतात जे रेग्युलर आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 3 महिला अशा आहेत बघा, 3 महिला अशा आहेत की ज्या 3 महिलांनी काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कोणकोणत्या आहेत तर पहिल्या आहेत ॲनी बेझंट, 1917चं कलकत्ता अधिवेशन. यांना काय म्हटलं जातं, पहिल्या महिला अध्यक्षा. पहिल्या महिला अध्यक्षा. आता यामध्ये कोणतं येतं तर त्या एकतर भारतीय असू द्या किंवा परदेशी असू द्या, परंतु महिला या कॅटेगरीमधून त्या पहिल्यांदा अध्यक्ष झाल्या होत्या. याच अधिवेशनामध्ये, विशेष कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये वीरा शिंदे यांनी काय केलं होतं, अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला आणि तो मंजूर पण झाला होता. यानंतर 1918 मध्ये मुंबईमध्ये इथं महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यता निवारण परिषद भरवली. आणि STA मुख्य परीक्षेला मी 100% सांगितलं होतं भविष्यात एखादा प्रश्न पडणार आहे. आणि जालन्यामधून एका स्टुडंटने मला याचा छोटासा व्हिडिओ काढून पाठवला की सर तुम्ही इथं प्रश्नचिन्ह काढलं आणि प्रश्न येणारा सांगितलं, प्रश्न आला STAचा तुम्ही बरोबर सोडवला. ते आवाज घुमत होते कानामध्ये की प्रश्न येणार आहे. तर अशा पद्धतीचा
100% प्रश्न येऊ शकतो इथं सांगितलं जातं. त्यानंतर दुसरे आहे सरोजिनी नायडू, महात्मा गांधीजींसोबत प्रत्येक चळवळीमध्ये हिरिरीने भाग घेणाऱ्या महत्त्वाच्या स्वातंत्र्य सेनानी. 1925चं कानपूर अधिवेशन आहे, या ठिकाणी सरोजिनी नायडू यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्षपद भूषवलेलं होतं. सरोजिनी नायडू या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. पहिल्या भारतीय महिला पहिल्या कोण आहेत तर ॲनी बेझंट आहेत. त्यानंतर तिसऱ्या महिला आहेत श्रीमती नीली सेनगुप्ता, यांनी 1933च्या कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. 1931च्या कराची अधिवेशनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर काँग्रेसला ऍक्च्युली बेकायदेशीर घोषित केलं, परंतु त्याची सूचना ही 1933 नंतर काढलेली होती, म्हणजेच काँग्रेस यांच्या अधिवेशनानंतर अर्थातच बेकायदेशीर घोषित केलेली होती. आता प्रश्न विचारला जातो की नीली सेनगुप्ता या कोणत्या देशाच्या रहिवासी होत्या, तर नीली सेनगुप्ता या ब्रिटनच्या रहिवासी होत्या, परंतु भारतीय व्यक्ती होत्या, परंतु त्या ब्रिटनच्या रहिवासी होत्या किंवा सिटिझनशिप त्यांच्याकडे ब्रिटनची होती. यावरती एखादा आयोगाचा प्रश्न बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून इथं महत्त्वाच्या ॲनी बेझंट आहेत, सरोजिनी नायडू आणि श्रीमती नीली सेनगुप्ता या महिला अशा आहेत की ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. यानंतर आता काही महत्त्वाच्या मध्ये खूप काही महत्त्वाचा डाटा तुमच्यापर्यंत पोहोचून जातो, त्यामधून खूप सारे प्रश्न कव्हर होण्याचे चान्सेस आहेत. बघा 1936ला काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं फिरोजपूर फैजपूर जळगाव या ठिकाणी. ते अधिवेशन 50वे होतं. धनाजी चौधरी यांनी खिरोदा या गावामध्ये सर्वोदय आश्रम सुरू केलेला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन ग्रामीण भागामध्ये सक्सेस करून दाखवण्याची जबाबदारी ही कोणावरती आलेली होती तर केशवराव जेधे यांच्याकडे आली होती. आणि म्हणूनच काय केलं जातं तर केशवराव जेधे यांच्याकडे जबाबदारी आली, म्हणून त्यांनी काय केलं, ही अधिवेशन सक्सेस करण्यासाठी खूप मोठे कार्यक्रम केलेले होते. 1889च्या अधिवेशनामध्ये 10 महिलांपैकी महाराष्ट्रातून अर्थातच पंडिता रमाबाई काशीबाई कानिटकर, जनाका शिंदे, वीरा शिंदे यांच्या बहीण, त्याचबरोबर रखमाबाई राऊत, सेवंताबाई त्र्यंबक, त्याचबरोबर शांताबाई निकंबे या महत्त्वाच्या महिलांनी या 1889च्या मुंबईच्या वेडन बने यांच्या अध्यक्षतेखालच्या अधिवेशनामध्ये हजेरी लावली होती. 1896चं अधिवेशन हे भारताच्या ऐवजी इंग्लंडमध्ये घेण्याचं निश्चित झालेलं होतं, परंतु तिथं खर्च आणि फॅसिलिटी आणि सोयी सुविधा याच्यामुळे हे अधिवेशन मात्र भारतामध्येच पार पडलेलं होतं. 1915 साली काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे यांची अधिवेशन शेजारी झालेली होती. लक्षात ठेवा 1915चं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीगचं अधिवेशन शेजारी झालं होतं. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे व्यक्ती मोतीलाल नेहरू जे आहेत, तर हे मोतीलाल नेहरू काँग्रेसच्या अधिवेशनाचं सेशन स्टॉप झालं की ते मुस्लिम लीगच्या अधिवेशनाला जायचे, तिथलं स्टॉप झालं की काँग्रेसच्या अधिवेशनाला यायचे. तर हा महत्त्वाची माहिती यामध्ये होती. त्यानंतर काँग्रेसची सुरुवातीला म्हणजे सर्वात जास्त मेंबर कोणत्या प्रांतातून घेतले, भविष्यातला इथं एखादा प्रश्न असू शकतो ग्रुप बी मध्ये 100% प्रश्न बनेल इथं. तर सुरुवातीला बॉम्बे प्रांतातून सर्वात जास्त होते, परंतु अजून एक संदर्भ वाचत असताना मला बंगाल हा प्रांत सुद्धा इथं दिसला होता, म्हणजेच मद्रासच्या ऐवजी आपल्याला बंगाल करता येतो, म्हणून इथं बॉम्बे आणि बंगाल या दोन प्रांतातून सर्वात जास्त सदस्य इथं घेण्यात आले होते. परंतु एक असा रेफरन्स सापडला की ज्यामध्ये मद्रास या प्रांतातून सर्वात जास्त सदस्य, परंतु तसा संदर्भ किंवा तशी लोक सापडत नाहीत. भलेही मद्रास प्रांतामध्ये काँग्रेसची पायाभरणी जरी झाली असली तरी इथं सापडत नाहीत, म्हणून तो बॉम्बे आणि बंगाल या प्रांतातून सर्वात जास्त मेंबर होते, हे पण लक्षात ठेवा. यानंतर काँग्रेसमध्ये स्वराज्य हे लक्ष हे लोकमान्य टिळकांनी दिलेलं होतं. ऍक्च्युअली स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख जो आहे तो स्वामी दयानंद सरस्वती यांनी केला होता 1875 मध्ये. त्याच्यानंतर 1904 मध्ये 1905 मध्ये लोकमान्य टिळकांनी अगदी चतुसूत्री कार्यक्रम राबवला. त्या कार्यक्रमामध्ये स्वराज्य अशा प्रकारचं टार्गेट दिलेलं होतं किंवा ते एक ध्येय ठेवलं होतं आणि काँग्रेसला स्वराज्य हे लोकमान्य टिळकांनी दिलं. इथं पण प्रश्न तुमचा बनण्याची शक्यता आहे. मी अपेक्षा करतो तुम्हाला सगळ्यांना ही माहिती पचते किंवा तुम्हाला सगळ्यांपर्यंत समजते. ठीक आहे, प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही म्हणून काही महत्त्वाचे या टॉपिक मध्ये सगळं घेतोय आपण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नाव हे कोणी दिलेलं होतं तर दोन व्यक्तींची नावं येतात, एक तर दादाबाई नौरोजी आणि दुसरे न्यायमूर्ती रानडे. परंतु लक्षात ठेवा नौरोजी यांच्या सांगण्यावरून रानडे यांनी हे भारतीय किंवा
INU इंडियन नॅशनल युनियनचं नामकरण इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये केलेलं होतं. यानंतर पूर्वीचं नाव काय होतं तर भारतीय राष्ट्रीय संघ होतं. 1884 मध्ये दिवाण बहादूर किंवा हे जे दिवाणराव बहादूर आहेत तर यांच्या घरामध्ये थिओसॉफिकल सोसायटीच्या संमेलनामध्ये हे नामकरण केलं, संघटना स्थापन केली. त्याचं नामांतर पुढे 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झालेलं होतं. आता या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जो स्थापना आहे हे स्थापना झाल्यानंतर कोणत्या तरी वर्तमानपत्रांनी दखल घ्यायला पाहिजे होती, तर दखल घेतली होती कलकत्ता रिव्ह्यू नावाच्या वर्तमानपत्राने आणि क्रांतिकारी संघटना असा उल्लेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा केलेला होता. फॅक्च्युअल डाटा आहे परंतु तुम्ही स्किप करू नका. अपेक्षा करतो की याच्यामधूनच आयोगाचे प्रश्न बनतात. हा डाटा खूप साऱ्या संदर्भ ग्रंथामधून काढलेला आहे. अजून एक लक्षात ठेवा, खूप सारी लोक पुस्तक गोळा केले नसतील तर पुस्तक गोळा करा. लक्षात ठेवा, अवघड विषय जात असेल तर पटकन क्लास लावून घ्यायचा, अवघड जात नसेल तर सेल्फ स्टडी करायचा. परंतु तुम्ही जर नाही केलं तर इतर कोणीतरी 18 तास 15 तास 12 तास 6 तास अभ्यास करतं. म्हणजेच तुम्ही जर नाही केलं तर आयोगावरती काही कोणत्या प्रकारचे उपकार होणार नाहीत. तुम्ही जर नाही केलं तर तुमच्या जिंदगीमध्ये खूप मोठा परिणाम होऊ शकतो, परंतु इतरांच्या जीवनामध्ये काहीही परिणाम होणार नाही. म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास असा करायचा आहे, एक सिंपल फॉर्म्युला सांगतो, 15-15 आणि 20-20 तास बसण्याची काही गरज नाही. 2010चे शाह फैजल आणि 14च्या टीना दाबे यांच्याकडून काही शब्द, आता यूपीएससी करत होतो म्हटल्यानंतर मी यूपीएससीच्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो, त्या तुमच्या कंबाईन किंवा राज्यसेवेमध्ये तुम्हाला 100% उपयोग येणार आहेत. तर बघा, त्यांनी फॉर्म्युला बनवला होता की 8 तास अभ्यास केला, 8 महिने तुम्ही 100% यूपीएससी टॉप करता. भलेही सिली खूप वाटत असेल किंवा मूर्खपणासारखं वाटत असेल तरी पण दॅट इज द रियालिटी आहे, वास्तव आहे. परंतु समजून घ्यायचे शब्द पण सांगतो. तुम्ही 6 तास करा, 6 महिने करा, तुम्ही एमपीएससी टॉप करता. आणि लिहून घ्या, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही डेलीचा 4 ते 5 तास करा, मग यामध्ये तुमचा कंबाईन जे आहे ते ही कंबाईन 100% महाराष्ट्रामध्ये टॉप करता. परंतु यातले परंतुवालं जे आहे ना तर हे तुम्हाला पचत नाही. परंतु म्हणजे काय आहे तर परंतुमध्ये तुम्हाला क्वालिटी आहे, क्वांटिटी नाही. तर ही क्वालिटीचा अभ्यास आहे. परंतुमध्ये तुमचं सोशल मीडिया आहे. परंतुमध्ये तुमचं हे स्टँडर्ड मटेरियल आहे. परंतुमध्ये तुमचं महत्त्वाचे क्लास आहेत. आणि परंतुमध्ये तुमचा प्रोडक्टिव्ह टाइम किती येतो. फक्त पानं उलटणं म्हणजे अभ्यास करणं नाही, तर हा फॉर्म्युला सक्सेस होतो. परंतु हे सगळं तुम्हाला अप्लाय करावं लागेल तुमच्या आयुष्यामध्ये, तरच तुमचा हा फॉर्म्युला कंप्लीट होतो. अजून एक सिंपल फॉर्म्युला सांगतो, कंबाईन काढणं किती सोपं असतं. आज जरी कोणताही पेपर, एक चॅलेंज देतो तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही जेवढे जण बघता ना तेवढे तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज देतो. कोणत्याही अकॅडमीचा एक पेपर घ्यायचा, टोटल ब्लाइंडली असावं तुम्ही. कोणताही अभ्यास आतापर्यंत जेवढा केलं ठीक आहे, इट्स ओके आहे. आज पेपर घ्या, आज संध्याकाळी किंवा उद्या पेपर घ्या, आणि उद्या पेपर घेतल्यानंतर तो 1 ते 100 पर्यंत जेवढे ॲक्युरेसी आहे, काय म्हणतो मी, जेवढी ॲक्युरेसी तुम्हाला जमते तर तेवढेच प्रश्न सोडवा. पागल माणसाला सुद्धा 7 प्रश्न बरोबर येतात 15 पैकी प्रत्येक विषयाचे. मग कॅल्क्युलेशन करतो, प्रत्येक विषयाला 7 विषय आहेत, 15 प्रश्न असतात. मग 15 पैकी तुम्ही जर 7 सोडवले तर 49 येतं, PSIचा कट ऑफ क्रॅक करता. 15 पैकी 8 सोडवलं तर 56 येतात, PSI STIचा कट ऑफ क्रॅक करता. आणि 15 पैकी जर 9 सोडवले तर तुम्हाला 9-7-63 जातं. इथं सक्सेस आहे. पण याच्यासाठी खूप महत्त्वाचा शब्द लिहिलाय मी, ॲक्युरेसी लेवल. आणि उद्या चॅलेंज देतो मी तुम्हाला, व्हॉट्सअप टेलिग्राम सगळीकडे माझा हा नंबर आहे तुमच्याकडे. मला सांगा की हा पेपर मी सोडवला आणि याच्यामध्ये फक्त 7 आणि 8च प्रश्न सोडवले तरी माझा एवढा स्कोर येतो. मग तुम्ही काय करता माहिती, तुम्हाला चुकी कुठं करता तुम्ही, तर 15 पैकी तुम्ही 13 किंवा 14 सोडवता. ह्या 13 आणि 14 मध्ये बरोबर किती येतात माहिती तुम्हाला, तर 13-14 मध्ये तुमचे 7, 8, 9 बरोबर येतात. 7, 8, 9 जर राहिले तर बाकीचे 4, 5, 6 प्रश्न काय होतात, चुकीचे जातात. म्हणजे हे 4, 5 आणि 6 हे चुकीचे जातात. म्हणजे इथं प्रत्येकी काय होतं तुमचा, तर 2-2.5 मार्क मायनस होतात. म्हणजे 7 प्रश्न बरोबर येतात, परंतु इथं 5च राहिले. या ठिकाणी तुमचे 7 राहिले, या ठिकाणी तुमचे 8 राहिले. मग एवढेच प्रश्न जर, एवढेच मार्क जर येणार असतील तर मग ॲक्युरेसी इथं गाठा ना तुम्ही. सिंपल आहे, मायनस जाऊन तर तेवढे येणार असतील तर ॲक्युरेसी एवढीच लिहा ना तुम्ही, एवढंच हे करा. परंतु आपल्याला हाव म्हणजे बुद्धांच्या भाषेमध्ये अशा अपेक्षा आणि आकांक्षा ह्या माणसाच्या जिंदगीभर संपत नाहीत. तसे 15 प्रश्न कसे सोडवू आणि कधी सोडवू असं आपल्याला तुटून पडतो आपण, ॲक्युरेसीकडे बिलकुल लक्ष देत नाही. इथं सक्सेस नाही येते. परीक्षेच्या अगोदर मी हा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला, परंतु एवढा अभ्यास करा, एवढं टार्गेट ठेवा. आणि मी आज चॅलेंज देतो, उद्या काय करा, कोणताही पेपर घ्या. पेपर जर नाही मिळालं तर माझ्याकडे खूप सारे क्वेश्चन पेपर आहेत, मी तुम्हाला एक डेमोसाठी देतो. उद्या सोडवा, 7-8 प्रश्न ॲक्युरेसीनं सोडवा. फक्त जेवढं येतं तेवढंच. 100% सांगतो तुमचा याच्या पुढचा स्कोर येणार आहे तुमचा, 100% सांगतो. हा अनुभव आहे ना,
आणि अनुभवाचे बोल आहेत, म्हणून तर हे सगळं कॅल्क्युलेशन करून सांगतो तुम्हाला. ठीक आहे, जाऊ द्या. तुम्ही सगळेजण हुशार आहात, एवढे हुशार आहात की तुम्हाला या सगळ्यांची गरज असेल तर तुम्ही अप्लाय करा, आणि गरज नसेल तर फायर अँड फॉरगेट विषय सोडून द्या हा सगळा. चलो ठीक आहे, यानंतर परत जाऊया आपण. 1884 कलकत्ता रिव्ह्यू या वर्तमानपत्राने काँग्रेसच्या स्थापनेची दखल घेतली आणि त्याला सांगितले ही एक क्रांतिकारी संघटना आहे. पुढे जाऊया. ॲलन ह्यूमच्या काँग्रेस स्थापनेमध्ये किंवा काँग्रेसच्या स्थापनेच्या विचाराला डफरीनची संकल्पना तर होतीच, परंतु कोणी कोणी समर्थन दिलं तर यामध्ये नॉर्थ ब्रुक यांनी समर्थन दिलं, जॉन ब्राइट यांनी समर्थन दिलं, लॉर्ड रिपन यांनी समर्थन दिलं, वेडनबर्न यांनी समर्थन दिलं, युल नॉटन यांनी समर्थन दिलं. या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तीने काँग्रेस आपल्यासाठीच आहे, काँग्रेससाठी आपण करू शकतो असं समर्थन दिलं होतं. 1918-1919 मध्ये लोकमान्य टिळक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जमत नव्हतं. 16 मध्ये भलेही लोकमान्य टिळकांना आतमध्ये जरी घेतलं असलं तर जमत नव्हतं, म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काय केली तर लोकमान्य टिळकांनी सोडली आणि काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली. ही स्थापना 1918-1919 मध्ये, म्हणजे आपल्या निधनाच्या 1 ऑगस्टच्या पूर्वी 1920च्या पूर्वी 18-19 मध्ये त्यांनी काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली. राज्यसेवेमध्ये प्रश्न आलेला आहे, अशा प्रकारचे प्रश्न आले की काँग्रेसची स्थापना कोणी केलेली होती, डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना कोणी केली होती, रॅडिकल पक्षाची स्थापना कोणी केली होती. तर असा प्रश्न इथं बनू शकतो, म्हणून यावरती लक्ष ठेवा, अशावर प्रश्न 100% येणार आहे. पुढे जाऊया. काही फॅक्ट आहेत ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतो. नरेंद्रनाथ सेन यांनी इंडियन मिरर या वर्तमानपत्रामध्ये काँग्रेसच्या स्थापनेशी संबंधित एक लेख लिहिला होता. तर हे लक्षात ठेवा, नरेंद्रनाथ सेन यांनी इंडियन मिरर वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला. 1897 मध्ये अमरावती या ठिकाणी जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तर त्याच अधिवेशनामध्ये काय केलं होतं तर स्वदेशी वस्तूंचं प्रदर्शन लावलं होतं. लक्षात ठेवा, स्वदेशी वस्तू. आणि हा स्वदेशी वस्तूंची संकल्पना ही 1905 मध्ये लोकमान्य टिळकांकडून घेतली होती. या प्रदर्शनाची जबाबदारी यशोदाबाई जोशी यांच्याकडे दिलेली होती. अमरावतीचं 1897चं अधिवेशन होतं. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातली अमरावती ना की आंध्र प्रदेशची राजधानी आता बनलेली. त्यावरती प्रश्न येतो करंट अफेअर्स मध्ये. काँग्रेसवर टीका करणारी काही वर्तमानपत्र होती, त्या वर्तमानपत्रांचा एक ग्रुप बनवलेला आहे. प्रश्न स्किप होऊ नये याची पुरेपूर इथे जबाबदारी मी घेतलेली आहे. तर इंग्लिशियन होतं, पायोनियर, टाइम्स ऑफ स्टेट्समन. तर ह्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रांनी काँग्रेसवरती टीका केली की हे राष्ट्रविरोधी आहेत, देशद्रोही आहेत, हे भरीव कामगिरी कोणत्या प्रकारचे करणार नाहीत. 1939चं हे जे अधिवेशन आहे त्रिपुरीचं अधिवेशन, तर त्या अधिवेशनामध्ये सुभाषचंद्र बोस यांना कोणीही कोऑपरेट करत नव्हतं. मग त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून कोण झालं होतं, परंतु हारलेले व्यक्ती हंगामी झाले का नाही. पटाभी सीतारामय्या हे गांधीवादी व्यक्ती हारले होते, परंतु हंगामी अध्यक्ष म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक केली होती 1939च्या हंगामी अधिवेशनामध्ये, जे त्रिपुरीचं अधिवेशन होतं. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी ऍप्लिकेशन जर डाउनलोड केलं नसेल तर हिस्ट्री बाय सचिन गुळे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न मिळतील, PDF फ्री मध्ये मिळतील, सगळे क्वेश्चन फ्री मध्ये मिळतील. त्याचबरोबर आजच्या दिवशी इतिहासात जे माझं टायटल आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फोटोज आणि इन्फॉर्मेशन फ्री मध्ये मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला इतिहास अवघड जात असेल तर राज्यसेवा कंबाईनची बॅच आहे, राज्यसेवेची बॅच आहे, कंबाईनची बॅच आहे, समाज सुधारकाची बॅच उद्यापासून सुरू होते. तर हे सगळे इथं मिळणार आहे. तुम्ही डाउनलोड करा, मित्रांना शेअर करा, काही पॉईंट्स तुम्हाला मिळाले तर फायदा जास्त होणार आहे. चला, तर मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे अनभिषिक्त राजा सम्राट म्हटलं जातं, पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटलं जातं. आजही त्यांच्यावरती नोटेवरती करन्सीवरती यांचा फोटो सापडतो तुम्हाला. तर बॅरिस्टर, कायदे आजम आणि त्यावेळेचे तत्कालीन कालावधीमधील सर्वात प्रसिद्ध वकील म्हणजेच कायदे आजम मोहम्मद अली जिना यांनी भारतीय राष्ट्रीय अर्थात मुस्लिम लीग मध्ये ज्याची स्थापना डिसेंबर 1906 मध्ये खान बंधूंनी केली, यामध्ये 1913 मध्ये मुस्लिम लीगला प्रवेश केला होता. परंतु त्यांनी 1920 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सुद्धा सोडलेली होती. परंतु 20 नंतर वेगळ्या पाकिस्तान किंवा स्वतंत्र मतदारसंघासाठी खूप सारे ऍक्टिव्ह झालेले होते. असहकार चळवळीमुळे काँग्रेस हे पूर्ण समाजाच्या वेगवेगळ्या थरापर्यंत पोहोचली. असहकार चळवळ म्हणजे 1920 ची आहे आणि या चळवळीमुळे काँग्रेस ग्रामीण भाग असेल, शेतकरी असेल, शाळा असेल, सगळ्या भागामध्ये पसरलेली आपल्याला दिसून येत आहे. 15 सदस्यांची एक वर्किंग कमिटी बनवा. लोकमान्य टिळकांचा खूप महत्त्वाचा सल्ला होता की 15 लोकांची एक वर्किंग कमिटी बनवा आणि त्याला दैनंदिन काँग्रेसचा अपडेट किंवा काँग्रेसची माहिती किंवा अपडेट ठेवण्याचं काम तुम्ही रोज करावं. म्हणजे दैनंदिन कामकाज पाहावे याच्यासाठी 15 लोकांची एक वर्किंग कमिटी बनवा असं लोकमान्य टिळकांची सूचना होती. परंतु ही टिळकांची सूचना मात्र इथं ऐकलेली नव्हती. म्हणूनच त्यांनी 1918-19
1919 मध्ये डेमोक्रॅटिक काँग्रेसची स्थापना केलेली होती. त्यानंतर 1917 साली काँग्रेसमधून बाहेर निघालेले सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे होते तर यांनी काय केलं, अखिल भारतीय राष्ट्रीय उदारमतवादी संघाची स्थापना केली. बघा दोन पक्ष आले, कोणकोणते, तर एक लोकमान्य टिळकांचा हा पक्ष आला डेमोक्रॅटिकचा, आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा अखिल भारतीय राष्ट्रीय उदारमतवादी संघ आला, जोची स्थापना 1917 मध्ये झालेली होती. यावरती तुमचा आयोगाचा प्रश्न बनतोच. पुढे जाऊया आपण. वराड आणि मध्य प्रांत. वराड आणि मध्य प्रांताला आज आपण काय म्हणतो, तर विदर्भ म्हणतो. तर विदर्भ म्हणजेच त्यावेळेचा वराड आणि मध्य प्रांतामध्ये आंदोलन पहिले काँग्रेसचे नेते म्हणून डॉक्टर चोळकर यांना ओळखलं जातं. दुसरं, महात्मा गांधीजींनी 1894 मध्ये नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेली होती. यावरती आयोगाचा बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे, मग यावरती भविष्यात सुद्धा प्रश्न येऊ शकतो. IMP डाटा आहे. नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना ती दक्षिण आफ्रिकेमध्ये, तिथं अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या भारतीय लोकांसाठी केलेली होती. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेवेळी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना कार्यरत होती, ज्याची स्थापना किंवा ज्याचं कन्वर्ट 1885 मध्ये झालेलं होतं. ही संघटना म्हणजेच कोणती होती, तर बॉम्बे असोसिएशन या संघटनेची मूळ संघटना, आणि त्याचं रूपांतर नंतर काय केलं होतं, तर बद्रुद्दीन तय्यब जे असतील किंवा त्यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तींनी इथं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन केलं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पुण्यामध्ये होणार होतं, त्यावेळी लक्षात ठेवा, पुण्यामध्ये अशी अधिवेशन होत असताना पुणे सार्वजनिक सभा याच्याकडे जबाबदारी दिली होती की पूर्ण अधिवेशन तुम्ही पार पाडायचंय. परंतु जेव्हा हे मुंबईला शिफ्ट झालं तर त्यावेळी हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण जबाबदारी यांनी पार पाडलेली होती, म्हणून ही संघटना कार्यरत होती, परंतु ती काँग्रेसमध्ये विलीन झालेली होती. 1923 मध्ये काकीनाडा या ठिकाणी अखिल भारतीय खादी मंडळाची स्थापना झाली. आता खादी मंडळाची म्हणजेच काय असतं, तर कपडे जे आहेत तर नेत्यांना, काँग्रेसच्या व्यक्तींना खादीचा कपडा घालणं कंपल्सरी, म्हणून आज नेत्यामध्ये खादीचे कपडे खूप प्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध आहेत. लक्षात ठेवा. तर इथे 1923 ला अखिल भारतीय खादी मंडळाची स्थापना करण्यात आलेली होती. पुढे जाऊया आपण. 1926 मध्ये काँग्रेसच्या गुवाहाटी या ठिकाणी परिषद भरली होती, ना की अधिवेशन, आणि तिथं कंपल्सरी केलं होतं की कार्यकर्त्यांनी खादीचेच कपडे घालायला पाहिजेत, जेणेकरून तुमची आयडेंटिटी खादीमुळे ओळखली जाऊ शकते. काँग्रेसचं 1940चं रामगडचं अधिवेशन आहे. या रामगडच्या अधिवेशनामध्ये स्वतंत्र सत्याग्रही, लक्षात ठेवा, स्वतंत्र सत्याग्रहीची निर्मिती किंवा स्वतंत्र सत्याग्रहीचा ठराव संमत करण्यात आला. मग पहिले स्वतंत्र सत्याग्रही कोण आहेत, तर विनोबा भावे पहिले येतात, त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, आणि तिसरे येतात ब्रह्मदत्त शर्मा, चौथे येतात सरदार वल्लभभाई पटेल. या महत्वाच्या 4 व्यक्ती पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत. मग हरोलीकर, पद्मावती हरोलीकर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला वैयक्तिक सत्याग्रही आहेत, हे पण लक्षात ठेवा. 1931 ला विलिंग्डन यांनी काँग्रेस बेकायदेशीर असल्याचं घोषित केलं. 33 नंतर कारवाई सुरू झालेली होती, ते पण लक्षात ठेवा. 1931 ला कराची या ठिकाणी अधिवेशन झालं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर सरदार वल्लभभाई पटेल हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला SAM धरमसी आणि त्याचबरोबर IM सयानी हे महत्त्वाच्या मुस्लिम व्यक्ती हजर होत्या. या दोन्ही व्यक्तीवरती अद्यापर्यंत तरी प्रश्न आलेला नाही, परंतु भविष्यात एखादा प्रश्न येऊ शकतो की मुस्लिम प्रतिनिधी खालीलपैकी कोण कोण होते. लक्षात ठेवा. 1885 मध्ये जी एक चळवळ सुरू झाली होती, सुन्नी या पंथाचा उपपंथ होता देवबंद, आणि या देवबंद चळवळ म्हणजेच हे मौलाना अशरफ, अर्थात यांचं नाव आहे मौलाना अशरफ अली थानवी, यांनी 1885 मध्ये जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी सुरू झालेली होती, तर या काँग्रेसचं यांनी खूप मोठं स्वागत केलेलं होतं. हा जो देवबंद हे जो पंथ आहे, तर हा पंथ सुन्नी इस्लामचा एक उपपंथ होता, ज्याची स्थापना इथं मौलाना अशरफ अली यांनी केलेली होती, आणि त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं असं जंगी स्वागत केलं होतं की तुम्ही आता इंग्रज सरकारला चॅलेंज देऊ शकता. तर हे देवबंद चळवळीचा छोटे मोठे सगळा डाटा आपण इथं कव्हर करतोय, फक्त अधिवेशन सोडून. त्यानंतर काँग्रेसला शह देण्यासाठी 1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केलेली होती मुखर्जी यांच्याद्वारा. त्यानंतर 1921 ला थोडंसं ध्वजाबद्दल पण बघूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला कोणी कशा पद्धतीने ध्वज अर्पण केलेला होता, तर 1921 ला विजयवाडा या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनामध्ये व्यंकय्या पिंगली जे आहेत आंध्र प्रदेशचे, लक्षात ठेवा,
आंध्र प्रदेशचे. तर यांनी महात्मा गांधीजींची भेट घेतली आणि लाल आणि हिरवा अशा दोन कलर मधला झेंडा जो आहे तर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिलेला होता, परंतु काँग्रेसकडून तो अजिबात मंजूर केलेला नव्हता. आता सिंपल आहे की 1907 मध्ये स्टुटगार्ड शहरामध्ये मादाम भिकाजी रुस्तम कामा यांनी एक पहिला ध्वज फडकवलेला होता. त्याच्यापूर्वी कलकत्त्याच्या ध्वज याच्यावरती स्पर्धाग्राम या EMPC कट्टा या चॅनलवरती भारतीय ध्वजाचा इतिहास 15 ऑगस्टचा लेक्चर आहे, तुम्ही सगळ्यांनी ते बघून घ्या. ध्वजाचा इतिहास परत एकदा आपल्यावरती 26 जानेवारीला लेक्चर तेच आपण रिपीट करतोय. परंतु इथं लक्षात ठेवा, दोन रंगाचा ध्वज दिला, यामध्ये एक रंग होता लाल आणि दुसरा होता हिरवा. आणि गांधीजींपर्यंत व्यंकय्या पिंगली का गेले होते, यांचा संबंध का लागला, किंवा व्यंकय्या पिंगली आणि गांधी हे यांचा का संबंध लागला आणि का स्वीकारला तो ध्वज. तर लक्षात ठेवा, व्यंकय्या पिंगली हे दक्षिण आफ्रिकेमध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये हे ब्रिटिश आर्मीमध्ये सैनिक होते आणि गांधीजींच्या तिथं त्यांचा खूप मोठा प्रभाव पडला होता, म्हणून यांचा प्रभाव गांधीजींचा प्रभाव पडल्यामुळे त्यांनी त्यांचा ध्वज स्वीकारलेला होता, परंतु अधिकृत मंजुरी दिलेली नाही. त्यानंतर 1931 मध्ये कराची या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि इथं गांधीजींनी सांगितलं होतं की तिसरा रंग कोणता, इतर धर्मांचं प्रेझेंट करणारा. मग यांनी काय केलं, भगवा पांढरा टाकला आणि हिरवा अशा प्रकारचा ध्वज त्याने दिला आणि 1931च्या कराचीच्या अधिवेशनामध्ये सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली तो ध्वज स्वीकारण्यात आला. तो डिटेल आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. अशा पद्धतीनं आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल लोकांची मतं काय काय होती, कशा पद्धतीनं लोक त्यांना डील करत होते किंवा कशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल मत व्यक्त करत होते. तर यामध्ये बिपिनचंद्र पाल यांचं काय मत होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सुशिक्षित भारतीयांचा मेळावा आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळे वेल एज्युकेटेड लोक होते, सर्वात जास्त वकील होते, म्हणून सुशिक्षित भारतीयांचा मेळावा आहे. अश्विनी कुमार जे आहे दत्त, तर हे म्हणत होते प्रत्येक वर्षाला काँग्रेसचं 3 दिवसाचं जे अधिवेशन भरतं हे एक प्रकारचा तमाशा आहे, यातून कोणत्याही प्रकारची चर्चा, कोणत्याही प्रकारचं उद्दिष्ट साध्य होणार नाही, असं अश्विनी कुमार सांगतात. त्यानंतर अरविंद घोष काय सांगतात, काँग्रेस ही एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे. बघा, या मतावरती 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, अजिबात काहीही नाकारता येणार नाही, म्हणून ही मतं लक्षात ठेवा. आणि 4 सप्टेंबर 2021ला सांगितलं होतं स्टेटमेंटमधून प्रश्न येणार आहे आणि गोखले यांचं स्टेटमेंट ॲज इट इज आलेलं होतं, म्हणून हे सुद्धा तुम्ही विसरायचं नाही. त्यानंतर तिसरे आहेत बंकिमचंद्र चटर्जी काय सांगतात, तर काँग्रेसचे लोक हे पदासाठी भुकेलेले राजकारणी लोक आहेत, त्यांना बाकीचं काहीच नकोय, फक्त त्यांना राजकारणामध्ये महत्त्वाचं पद असायला पाहिजे. फिरोजशाह मेहता काय सांगतात, काँग्रेसचा आवाजमध्ये संपूर्ण भारतातील जनतेचा आवाज कधीही नाही, असं फिरोजशाह मेहता सांगतात. यांचा मृत्यू 1915 मध्ये गोखले आणि फिरोजशाह मेहता यांच्यासोबत झाला होता आणि म्हणूनच यांच्यावरती एक प्रश्न आला, पण तुम्ही सगळ्यांनी मुंबईचा अनभिषिक्त राजा असं म्हटलं तर तिथं जगन्नाथ शंकर सेट करून टाकलं होतं, परंतु जन्मतारीख आणि मृत्यू जर लक्षात असता तर कदाचित त्याचं उत्तर फिरोजशाह मेहता करून आले असते तुम्ही सगळेजण. लाला लजपत राय काय सांगतात, 1916ला त्यांनी यंग इंडिया नावाच्या वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला, तिथं काय सांगतात की काँग्रेस ही डफरींच्या डोक्यातील एक सुपीक संकल्पना आहे. अशा प्रकारची टीका यंग इंडियामधून जहालवादी नेते लाल बाल पाल याच्यामधले लाला लजपत राय हे पहिले तर यांनी केलेले होते, हे दिसून येते. अजून काय काय सेंटेन्सेस आहेत, तर नाफेरवादी म्हणजे विधिमंडळाला विरोध करणारा गट आहे. तर शंकरराव देव महाराष्ट्राचे महत्त्वाचे व्यक्ती काँग्रेसचे. विरारच्या कुरुक्षेत्राचा शंख नाफेरवाद्यांनी पुणे शहर आणि पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ताब्यामध्ये घेऊन फुंकला, परंतु मी तर नाफेरवादी पक्षाचा अर्जुन आहे असं शंकरराव देव सांगतात. सेंटेन्स ॲज इट इज विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाफेरवादी आणि फेरवादी गट कोणता आहे, तर 1923 मध्ये याच नाफेरवादी विरोध करणाऱ्या लोकांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केलेली दिसून येते. मग यामध्ये कोण कोण होते, तर मोतीलाल नेहरू आणि यामध्ये मोतीलाल नेहरू आणि सी आरदास या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. त्यानंतर महत्त्वाचा आता लोकमान्य टिळक यांची टीका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जवळपास 524 पेक्षा अग्रलेख लिहिले होते केसरीमध्ये आणि प्रत्येक अग्रलेखावरून त्यांच्यावरती सरकार ऍक्शन घेत होतं. मला तर असं वाटतं की 124 हे जे आर्टिकल आहे IPCचं देशद्रोहाचा गुन्हा, तर हे केवळ भारतातील महान लीडर महात्मा गांधीजी आणि लोकमान्य टिळक यांच्यासाठीच निर्माण केलं होतं की काय, परंतु वहाबी चळवळीसाठी मेयोने ऍड केलेलं होतं, त्याचा वापर टिळक आणि गांधीजी यांच्यावरती केलेला होता. तर गांधीजी काय सांगतात, एक जण बैलासारखा, लक्षात ठेवा, एक जण बोकडासारखा ओरडतो, त्याच्यानंतर एक पिवळट आणि एक ठिपकेदार ही बेडके आहेत. काय म्हणतात, एक बैलासारखा, त्याचबरोबर एक बोकडासारखा ओरडतो, पिवळट,
एक ठिपकेदार बेडके आहेत जे नेमलेलं देवाने नेमलेलं जो 12 महिन्याची जी वेळ आहे तर ही तंतोतंत पाळतात, म्हणजे 12व्या महिन्याची वेळ तंतोतंत पाळतात डिसेंबरची. दरवर्षी काय करतात, काँग्रेस अधिवेशनामध्ये हजेरी लावतात, खूप मोठी मोठी देशाला स्वतंत्र करण्याची भाषणं करतात, वर्षभर भाषणं करतात आणि विसरून जातात आणि वर्षभर आपल्या पोटापाण्याच्या धंद्यासाठी काँग्रेस विसरून जातात. अशा प्रकारे काँग्रेसच्या सर्व नेत्यांचं वर्णन हे लोकमान्य टिळकांनी केलेलं होतं. त्याच्याही पुढे जाऊन आता महात्मा गांधीजी काय सांगतात की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळेल 1947ला तर त्यावेळी ही पूर्ण काँग्रेस विसर्जित करायला पाहिजे, या ठिकाणी एक वेगळ्या पक्षाची स्थापना करायला पाहिजे ज्याचं नाव होतं लोकसेवा संघ आणि 1947 नंतर लोकसेवा संघ काम करेल, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य देणारे नेते वेगळे निघतील आणि नवीन पिढी येईल जी भारताची धुरा खांद्यावरती सांभाळेल, असं गांधीजींचं स्टेटमेंट होतं. परंतु ज्या नेत्यांना म्हणजे इथं एकाने म्हटल्याप्रमाणे ज्या नेत्यांना राजकारणाची भूक किंवा राजकारणाची पदासाठी भुकेलेले आहेत तर असेच सगळे नेते होते, त्यांनी भारताला पुन्हा एकदा स्वातंत्र्यानंतर उभा करण्यासाठी प्रयत्न केलेले होते. अशा पद्धतीने हे सगळे महत्त्वाचे काही स्टेटमेंट्स. अजून काही स्टेटमेंट्स आपल्याला बघायचे. आरशी मुजुमदार काय सांगतात की काँग्रेस हे लंडनला निघालेलं, म्हणजेच काय तर लंडनला निघालेले भारतीय प्रतिनिधी आहेत, म्हणजे जणू काय नवऱ्या मुलाशिवाय निघालेलं वराड आहे, अशा प्रकारची टीका तिथं करतात 97च्या अधिवेशनाच्या वेळी. त्यानंतर लाला लजपतराय काय सांगतात, काँग्रेसच्या मवाळ धोरणाला संधी साधू चळवळ, अशा प्रकारची टीका लजपतराय यांनी केली होती. टी प्रकाशम यांनी 1887 मध्ये मद्रासच्या अधिवेशनामध्ये म्हटलं होतं काँग्रेसची स्थापना हा एक प्रकारचा इंग्रजी शासनाचा किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किंवा भारतात राज्य करणारी कंपनीची राणीची सत्ता आहे, तर या प्रशासनाचा एक प्रकारचा विजय आहे. टी प्रकाशम. सुरेंद्रनाथ बॅनर्जी परत काय सांगतात की मेकॉलेची शिक्षण पद्धती जो आहे तर शिक्षण पद्धती म्हणजे इंग्रजी शिक्षण आणि झिरपता सिद्धांत याचा परिपाक म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आहे. त्यानंतर शेवटी गोपाळकृष्ण गोखले काय सांगतात की ॲलन ह्यूम, आता गोपाळकृष्ण गोखले यांना गुरु मानत होते ॲलन ह्यूम, म्हणून ॲलन ह्यूम यांच्याशिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होणं अजिबात शक्य नव्हतं, असं गोखले यांचं स्टेटमेंट आहे. या सगळ्या स्टेटमेंटवरती तुम्हाला IMP खूप सारे क्वेश्चन्स बनवू शकतात भविष्यामध्ये. सगळी स्टेटमेंट लक्षात ठेवा, लिहून ठेवा आणि पाठ करून ठेवा. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1947 पर्यंत चालत आली होती, परंतु 47 नंतर काँग्रेसमध्ये खूप सारे पक्ष किंवा त्याच नावाने वेगवेगळे पक्ष सुरू व्हायला सुरुवात झाली. मग कोणकोणते पक्ष होते तर इंदिरा काँग्रेस, चव्हाण रेड्डी काँग्रेस, यशवंतराव चव्हाण आणि रेड्डी काँग्रेस, आंध्र प्रदेशचे रेड्डी होते. तमिळ महिला काँग्रेस, नेपाळ काँग्रेस, VSR काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, YSR काँग्रेस, हरियाणा जनहित काँग्रेस आणि महाराष्ट्रातून शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. इथं राष्ट्रवादी वेगळी आहे, इथं वेगळी आहे. तर अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या काँग्रेसच्या स्थापना व्हायला सुरुवात झाली, म्हणजेच काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फूट सुद्धा पडत होती. मग आपण आज जे लेक्चर घेतलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या निमित्ताने, अशाच प्रकारचे भविष्यामध्ये खूप सारे लेक्चर तुमच्यापर्यंत येतील. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तुम्हाला क्वेश्चन कुठून येतात 100% मी सुरुवात केली होती तिथं परत एकदा येतोय की महत्त्वाच्या व्यक्ती, मग भारतीय असो किंवा परदेशी असो, महत्त्वाचे अधिवेशनं कुठं झालेली होती, महत्त्वाचे अध्यक्ष कोण कोण होते, ठिकाणं कोणकोणती होते अधिवेशनाचे, त्या अधिवेशनामध्ये निर्णय कोणता घेतला होता, वैशिष्ट्य काय होता आणि ठराव कोणता घेतला होता. तर हे सगळं काँग्रेसच्या बाबतीमध्ये तुम्हाला विचारलं जातं. अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, काय आहे की तुम्हाला जे टार्गेट दिलेलं आहे मी 60+ आणि त्याचबरोबर हे कंबाईनचं टार्गेट झालं, परंतु MPSC प्रीचं जे टार्गेट आहे तर हे तुमचं 110 टार्गेट असायला पाहिजे. हे दोन टार्गेट कधीही लक्षात ठेवा. इथून पुढे कशाही प्रकारचा अभ्यास करा, तर हे दोन टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर 24 तास असायला पाहिजेत. जिथं अभ्यास करताय, ज्यांच्यासोबत चहा पिता, जेवण करता, ज्यांच्यासोबत गप्पा मारता आणि ज्यांच्यासोबत मारतही नाही त्यालाही सांगून ठेवा की माझं टार्गेट 60+ आहे, माझं टार्गेट 120-110+ आहे. म्हणजे काय होतं की एकदा माझ्या मित्रांसोबत मी सायकल घ्यायला गेलो आणि सायकल घेत असताना त्यानं काय केलं, माझ्यासमोर मलाही सांगितलं, मित्रालाही सांगितलं, 4 लोकांना सांगितलं की मी यावर्षी 2020 मध्ये काय केलेलं आहे तर कन्याकुमारी केलेली ट्रिप सायकलवरती, पुढच्या एप्रिलमध्ये म्हणजे मी काय करणार तर जम्मू काश्मीर करणार आहे. मी त्याला विचारले की भाई तू प्रत्येकाला का टार्गेट सांगतो. त्यानं सांगितलं जर कदाचित माझं टार्गेट मी जर विसरलो तर हे लोक मला विचारतील फोन करून किंवा जेव्हा फोन होईल या लोकांबरोबर तर ती लोक सांगतील की तुझं जम्मू काश्मीरच्या टार्गेटचं काय झालं किंवा जम्मू काश्मीर ट्रिपचं काय झालं.
म्हणजे तुम्ही जर 60 ही आकडा जर मित्रांना सांगितला, 60 आणि 110 हे जर आकडे तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जर सांगितले तर 100% सांगतो तुम्ही त्याच स्पीडने पळणार आहेत की तुम्हाला 60 आणि 110 प्लस मार्क घ्यायचे आहेत. कारण का तर तुम्ही कोणाला तरी शब्द दिलेला असतो आणि जेव्हा अशा प्रकारचं टार्गेट आणि शब्द आपण कोणाला तरी देतो तर त्यावेळी आपल्याकडे फुल जबाबदारी राहते की नाही मला हे करायचं आहे. म्हणून गुपचूप टार्गेट ठेवू नका. याच्या अगोदर मी सांगितलं होतं हाईड अँड सीक खेळा, तुम्ही गुपचूप ठेवा. परंतु आता उलट सांगतो की तुम्ही सगळ्यांना सांगून द्या. सगळ्यांना सांगितल्यानंतर काय होतं की आपल्यावरती जबाबदारी येते आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली मरू नका, दबू नका, ओझं होऊ देऊ नका, तर त्याला रिलीज करा. म्हणून फेसबुकच्या ॲड आहे व्हॉट इज इन युअर माइंड, तिथं लिहिलेलं असतं बॉक्समध्ये तुमच्या मनात काय आहे. म्हणजे कोणाशी तरी व्यक्त व्हा, कोणाशी तरी बोला. खूपच अभ्यासाचं टेन्शन येतंय, खूपच अभ्यासाचं प्रेशर आहे, काय करू कसं करू, प्लॅनमध्ये काहीच कळत नाही, स्ट्रॅटेजी काय असावी कळत नाही, बुक कोणते काहीच कळत नाही, क्लास कोणता काय करावा, तुम्ही बोला. ज्याच्याबरोबर तुम्हाला योग्य वाटतं त्या व्यक्तीबरोबर बोला, मन मोकळं करा. म्हणजेच अभ्यासाला तुमचं दिमाग आणि बॉडी सगळी फ्री राहिली पाहिजे. आणि मग तुमची गाडी बघा सुसाट वेगाने कशी सुटते, जी पोस्ट घेतल्याशिवाय अजिबात थांबणार नाही. कारण का तर ट्रेनिंग सेंटर तुमची वाट पाहतात याची तुम्हाला जाणीवच राहत नाही. अर्थातच रवीश कुमारजी पत्रकार आहे, त्यांनी सांगितलं होतं की रोज 1.5 GB डाटा दिला जातो आपल्याला आणि ह्या 1.5 GB डाट्यातून भारतीय युवकांना भानच राहत नाही की आपण बेरोजगार आहोत. कारण त्याचं टार्गेट असतं रोजचं 1.5 GB कसं संपेल. तशाच प्रकारे सगळ्यांना सांगून ठेवा, आजपासून लिहून ठेवा सगळीकडे. लोकांनी म्हटलं पाहिजे पागल झालोय मला 60 आणि 110 120 प्लस घ्यायचे आहेत, पागल झालोय याच्यासाठी. लोकांनी म्हटलं पाहिजे की तुझं टार्गेट पूर्ण होणार नाही, मी करून दाखवतो, चॅलेंज द्या त्याला. म्हणजेच मी लास्ट टाइम सांगितलं होतं मायकल फेल्प्स यांचं उदाहरण, त्याने सांगितलं होतं की स्पीड यांचा रेकॉर्ड मी तोडणार आहे. 1000 वेळा लोकांना सांगितलं, लोकांनी पागल म्हटले, परंतु त्यांनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड तोडलं होतं. लास्ट टाइमचं सांगितलं होतं. म्हणजे मिखा सिंग यांचं पण रेकॉर्ड आहे कायचं तर ये जिंदगी की आखरी रेस हो सकते. त्यांनी सांगितलं दौडूंगा भी वैसे हे, तर पळा ना, 60 मिळवायचे आहेत ना तुम्हाला 110, तर तसं पळा ना तुम्ही. जोपर्यंत आतमधून आग लागत नाही ना तोपर्यंत इतिहास नाही बनत आहे. म्हणून मेहनतीच्या जोरावरती इतिहास बनवता येतात. मेहनतीच्या जोरावरती जर इतिहास नाही बनता किंवा मेहनत जर नाहीच करायचं असलं तर तुम्ही इतिहास जमा होता की तुम्ही कोणीही दखल घेतली जाणार नाही. म्हणून अशा प्रकारचं जर तुम्हाला टार्गेट पाहिजे असेल तर तुम्ही पळाले पाहिजे. थोडीशी सूचना सांगतो, कंबाईनची बॅच आहे, कंबाईनच्या बॅचमध्ये 30 पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड करतोय. हे बॅच तुम्हाला पूर्ण 15 प्रश्नांची फुलेफुल तयार करून घेणार आहे. राज्यसेवेची बॅच आहे, याची फी 1000 रुपये, याची फी 1250 रुपये. पूर्ण व्हिडिओ टाकले जाणार आहेत. 15 प्रश्नांची तुफान तुम्हाला तयारी करून घेतली जाणार नाही. माझ्याकडून अशी कोणतीही गुंजाईश शंका राहणार नाही की इथं हे शिकवलं नाही किंवा हे नाही. पूर्ण नवीन व्हिडिओ आहेत आणि थोडंसं स्पीड कमी आहे तब्येतीच्या कारणास्तव, परंतु जेव्हा काय स्पीड घेईल ना तर तेव्हा दिवसाचे 2-2 लेक्चर इथं पाडले जातील, टाकले जातील, अपलोड केले जातील. तुम्हाला सगळ्यांना PDF देतोय मी, सगळ्यांना खूप सारी माहिती देतोय. त्यानंतर समाज सुधारकांची एक खूप महत्त्वाची बॅच येते, ती सुद्धा तिथं तुम्हाला 100% फायदा करून देणार आहे. आता यानंतर अतिशय महत्त्वाचं काय आहे तर स्वतःला दिवसेंदिवस तुम्ही अपडेट करताय का, नाही करत आहे तर दिवसाला अपडेट करा. दिवसाला ऍक्च्युअली हा जीवन जगण्याचा खरा नियम असतो की स्वतःला दिवसेंदिवस तुम्ही अपडेट करा. अजून एक महत्त्वाची सूचना आहे, जर अपडेट करत नसाल ना तर मग स्वतःला सांगा की आपण काहीतरी चुकतोय किंवा आपलं काहीतरी चुकीचं होतंय. लक्षात ठेवा कधी पण. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे काय, कदाचित 31 तारखेला, आज 28 तारीख आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा दिवस आहे म्हणून आपण त्या निमित्ताने एक लेक्चर घेतलेलं आहे. परंतु कधी लक्षात ठेवा, जर 31 तारखेला माझं जर लेक्चर नाही आलं तर नवीन वर्षासाठी यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हापर्यंत सगळ्यांना शुभेच्छा देतोय. आणि आतापर्यंत कोणावरती राग असेल, कोणावरती काही जरी झालेलं असेल, कोणावरती खूपच द्वेष असतील, कोणाला बोलत नसाल तर हे सगळं सोडून द्या. कारण नवीन वर्षामध्ये तुमच्याकडे एक गोष्ट मिळणार आहे, ती म्हणजे सर्वात महत्त्वाची तुमची ड्रीम पोस्ट आहे. आणि याच्यासाठी डिस्टर्ब करणारी सगळी माध्यमं तुम्ही बॅकला सोडून द्या, स्किप करा, ब्लॉक करा, सोडून द्या. बोलू नका अशा लोकांना. काही लोकांना बोला, काही लोकांना बोलू नका. परंतु त्या माणसांच्या चुका माफ पण करायला शिका, कारण माफ करणारे जगामध्ये सर्वश्रेष्ठ बनलेले आहेत. म्हणून नवीन वर्षानिमित्त काही असे पण करा जे पण केले जातात, काही नियम बनवले जातात पण कधी पाळले जात नाही, परंतु तुमच्याकडून पाळले जातील अशा प्रकारचे खूप सारे प्रयत्न करा. नवीन वर्षासाठी खूप शुभेच्छा असतीलच. मी 31 तारखेला ट्राय करतोय की तुम्हाला काय करायचं आहे, परंतु जर नाहीच आलो तर नवीन वर्षासाठी खूप शुभेच्छा. रोज अपडेट करा आणि नवीन वर्षासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आहेत. कारण तुम्ही जर नसता तर आम्हीही तो उभा राहिलो नसतो. म्हणून लव यू गाईज, लव यू सो मच टू ऑल. आणि त्याचबरोबर जिथं नवीन वर्ष सुरू होते परंतु पाठीमागं
ज्या ज्या लोकांनी संधी दिली, ज्या ज्या लोकांनी मदत केली, ज्या ज्या लोकांनी इथंपर्यंत फक्त पाठीवरती हात असो किंवा अकाउंटला बॅलन्स असो किंवा तुमच्या लाईक असो किंवा कमेंट्स असो, तर याच्या माध्यमातून जी एनर्जी मिळते ते अफलातून एनर्जी आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये पहिला शब्द येतो स्पर्धाग्रामचा आणि त्याचबरोबर सर आहेत ते करम सर, तर यांना थँक्यू आहे. त्याचबरोबर काम करणारे सोबतचे सगळे शिक्षक होते, PPT बनवणारे सगळा स्टाफ होता, त्याचबरोबर फॅमिली आहे आणि अफलातून प्रेम करणारे तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत जे भावी अधिकारी होण्याचं खूप मोठं स्वप्न बघतात आणि त्या स्वप्नांना आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून थोडंसं फक्त मदत करतो. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, परंतु आम्ही थोड्याशा माहितीचा एक भार किंवा थोड्याशा माहितीचा एक साठा तुमच्यापर्यंत देतो की अधिकारी होण्यासाठी फक्त एक छोटासा आम्ही प्रयत्न करत राहतो. तर या तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळं इथंपर्यंत पोहोचतोय, तुमच्यापर्यंत माहिती देतोय. तर ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलेला होता त्या सगळ्यांचा आभार आहेत. इथं सरते शेवटी वर्षाच्या तुम्ही सगळेजण आहात, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार आहात. अधिकारी होईपर्यंत तुमची साथ नाही सोडणार. फक्त तुम्ही काय करायचे, 4 पावलं चालायचे, आम्ही तुमच्याबरोबर 10 पावलं चालायला तयार आहोत. फक्त तुफान अभ्यास करा. तुफान अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तुमची ड्रीम पोस्ट हे 2023 मध्ये मिळायला पाहिजे. म्हणूनच रोज अपडेट राहा, रोज स्वतःला अपडेट करा. नवीन काय शिकता येते का बघा, ह्याच जगण्याचा जिंदगीचा नवीन नियम असतो. हे लेक्चर तुम्हाला खूप सारं आवडलं जर असेल तर तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. प्लान बनवा, चांगला स्ट्रॅटेजी बनवा. जमत नसेल तर कॉल करा, नंबर दिलेला आहे. टेलिग्राम जॉईन करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यामध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे. रोज अपडेट ठेवा, पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहिल्यानंतर कोणाचाही जीव जात नाही. पॉझिटिव्ह राहा आणि सदैव अभ्यास करा. डोंट स्टॉप अंटिल जोपर्यंत तुमचं टार्गेट फिक्स होत नाही, मिळत नाही, तोपर्यंत अजिबात स्टॉप करू नका. म्हणजे अंटिल यू अचीव युअर टार्गेट. जोपर्यंत तुम्ही टार्गेट नाही मिळवत तोपर्यंत तुम्ही थांबायचं नाही. अनस्टॉपेबल काम करा. अनस्टॉपेबल तुम्ही काम केल्यानंतर 100% तुमची ड्रीम पोस्ट मिळणार आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच गाईज अँड लव यू ऑल.